त्यावेळेस ते 18 संघांमधून टॉप रँकिंग गाठणं खूप कठीण अशी ती गोष्ट होती. मात्र ते वर्ष गाजवणारा तो संघ ठरला होता नारंगी मास्टर्स. त्याच्यामध्ये नक्कीच ते लेजंडरी म्हणजे ज्यांनी ते वर्ष गाजवलं होतं, जवळपास 7 टायटल त्यांनी त्या स्पर्धेमधली घेतली होती. असे लेजंडरी खेळाडूंच्या विषयी देखील चर्चा करणार आहोत. मॅच ऑन पंचांचा इथे इशारा होतोय. मॅचला त्यांनी सुरुवात पहिला चेंडू फेस करताना आपण स्ट्राईक एंडला प्रमोद कोळी या खेळाडूला पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय मिस्टर परशुराम मॅन फ्रॉम नारंगी. म्हणजे ते पूर्वीचं क्रिकेट ज्यावेळेस नारंगी संघ सुरू झाला 40+ क्रिकेट शांताराम करत यांचं मी नाव घेईल. अनंत मांगेला अण्णांचं मी नाव घेईल. जॅक्सनचं नाव घेईल. नितीन पाटील आज हयात नाही आहेत. नितीन पाटलांचं मी नाव घेईन. दिलीप पाटीलचं मी नाव घेईल. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला फक्त टर्न केलं. चेंडू मात्र स्क्वेअर लेग रिजनमध्ये प्रमोद कोळी यांच्या बॅटमधून या ठिकाणी सिंगल कंप्लीट केला गेला. अकाउंट ओपन होते. स्वतःचं खातं खोलतोय प्रमोद कोळी. संघाचं देखील खातं खोललं गेलं 1 या धावसंख्येनं. दिलीप पाटील विषयी मी नक्कीच म्हणेल. तर त्याच्यानंतर म्हणायचं गेलं तर तुकाराम मांगेला यांनी देखील ते 40+चं क्रिकेट खेळलेलं आहे. त्याच्यानंतर म्हणायचं गेलं प्रवीण गावड. आज आपण त्या खेळाडूला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जयप्रकाश घरत जेपीला देखील विसरता कामा नये. ज्यांनी नारंगीचं क्रिकेट एका उच्च स्तरावर ज्याच्याविषयी मी म्हटलं होतं की 2016चं ते वर्ष जे गाजवलं होतं नारंगी संघांना, ते वर्ष पुन्हा कधी पाहायला मिळेल नारंगी ग्रामस्थांना. शांताराम घरत सोबत चर्चा नक्कीच करणार आहे या विषयावर. कारण आताचं टॅलेंट वेगळं आहे. आताचं 40+चं क्रिकेट धनंजय पाटील आता जे टचमध्ये यंगस्टर्स खेळतात तेच 40+ क्रिकेट खेळतात. आताचं क्रिकेट इतकं पुढं आहे. यस डेफिनेटली. एक चेंडू देखील संपला गेला. धावा 1. बागपुटला गेला. खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेलात. चांगलं यष्टीरक्षक दिनेश मांगेला सध्या करतायत. गोलंदाजी मार्क्सवरती आपण पाहिलं तर परशुराम पाटील गंभीर अनुभवाचा भंडाऱ्या खेळाडूकडे आहे. तो दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि पहा थोडं ऑफ टाइमच्या बाहेरचा बॉल कट झाला. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. पहिल्या 2 चेंडूवरती जर सुरुवात पाहिलीत मुंबई मास्टर्स संघ आहे 1 धाब्यांवरती. गंभीर टॅप करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस बॅकफुटला थोडेसे गेले होते नंदू पाटील. सुरेख गोलंदाजी गंभीर मार्फत. नंदू नक्कीच एक नामांकित खेळाडू आहे. लेदर क्रिकेट देखील त्यांच्या माध्यमातून खेळलं जातं. हिंदूच्या हॉस्पिटलचे टीम कॅप्टन आहेत ते आणि जवळपास अनेक विक्रम आहेत. आणि एक नक्कीच म्हणायचं गेलं तर दैसर गौरव या पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं गेलेलं आहे. असे नामवंत खेळाडू आहेत नंदू पाटील. स्विच हिट करण्याचा प्रयत्न चेंडू आपण पाहिला. प्रॉपर कनेक्शन मात्र नाही करू शकले. पंचांकडे मात्र आपण पाहिलं तर अपील होत आहेत. परंतु पंच सांगतात इथून खेळाडू सेफ आहेत. आपल्या सेफली क्रीजमध्ये पोहोचला गेल्यात. स्विच हिट करण्याचा प्रयत्न मैदानावरती झाला होता. परत ॲक्शन रिप्ले आपण डीपीएन लाईव्हच्या सध्या यूट्यूब चॅनलला पाहू शकतायत. कशा प्रकारे तिथे मात्र खेळण्याचा प्रयत्न स्विच हिट खायचा होता. दिनेश मांगेला होते. बॉलला अडवलं. पहिल्या चेंडूवरती सिंगल होती. त्यानंतर आपण पाहिलं तर डॉट 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 ही कहाणी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि बरंच सर दोन्ही संघासाठी एक रिव्ह्यू आहेत. तो रिव्ह्यू मात्र तुम्ही घेऊ शकतायत. तुम्हाला जर डाऊट्स वाटला तर तुम्ही तो रिव्ह्यू इथून मात्र पंचांकडे सांगू शकतायत. नक्कीच एक चांगली सुविधा उपलब्ध केलेली आहे नारंगी ग्रामस्थांना. नंदू पाटील मास्टर्स करिअर जर या खेळाडूचा पाहायचा गेला तर नक्की 2 अर्धशतकं खेळी या खेळाडूच्या नावावर आहेत. अशाच नामांकित स्टेडियमवर नंदू पाटील यांना पहिलं आपलं अर्धशतक झळकावलं होतं. पाटील स्टेडियम एकसर शपलवून खेळतोय. यावेळेस ऑन साईडला चेंडू जातोय तो म्हणजेच बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये डीपला. 1 धाव इथे पूर्ण करतोय नंदू. जवळपास 1 धाव करण्यासाठी नंदूला जवळजवळ 4 चेंडूंचा सामना करावा लागला एका धावेसाठी. धावसंख्या झाली आहे ती 2. बरोबर. पहिले 5 चेंडू जर पाहिलं तर पहिल्या 5 चेंडूवरती धावा आहेत 2. मुंबई मास्टर्स आणि नारंगी मास्टर्स. आणि सर मास्टर क्रिकेट म्हटलं तर 1 धाव तुमच्या आरोग्यासाठी, 1 धाव तुमच्या शरीरासाठी, 1 धाव तुमच्या मास्टर क्रिकेटसाठी. आज हेच ब्रीदवाक्य घेऊन सर्वजण मैदानावरती पुन्हा एकदा आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न होता चेंडूमध्ये आणि बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात नाही झाला. खेळाडू मात्र तिथे मिसफिल्ड करतात. मिसफिल्डचा फायदा मैदानावरती डबलमध्ये होईल. डबलनं धावसंख्या मात्र धावफलकावरती वाढणार आहेत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. पहिल्या ओव्हरचा खेळ आहेत. तो पहिला ओव्हरचा खेळ मैदानावरती होतोय समाप्त. पहिल्या ओव्हरमध्ये नारंगी मास्टर्स संघानं मुंबई मास्टर्स संघाला रोखलं गेलं. ते मात्र 4 धाब्यांमध्ये. विकेट नाही गमावली परंतु प्रमोद आणि नंदू ही जोडी मैदानावरती आहेत. ही जोडी मैदानावरती पुन्हा एकदा कशा प्रकारे बॅटिंग करेल हेही पाहण्यासारखं आहे. इथून नारंगी मास्टर्स कशा प्रकारे गोलंदाजी करेल हेही पाहण्यासारखं आहे. एक छोटासा ब्रेकमध्ये संगीत घेऊया आणि पुन्हा येऊया दुसऱ्या षटकाकडे.
आणि एक धनंजय पाटील, जर एक सांगायचं गेलं तर इथे जी नियमावली आहे ती नियमावली देखील बदलली आहे. असं नाही आहे की तुमच्या समोर पहिलं षटक हाताळण्यासाठी 45चा गोलंदाज येईल त्याच्यामुळे त्या गोलंदाजावर तुम्ही आक्रमण करू शकता. असंही गोलंदाजाला समजता कामा नये की माझ्यासमोर 50चा खेळाडू आहे, कारण एक नियम आहे की 50चा आणि 45चा खेळाडू ओपन करण्यासाठी यायला हवा. मात्र ती नियमावली नाही आहे या स्पर्धेमध्ये, ती नियमावली बिलकुल नाही आहे. इथे ओपन क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे, त्याच्यामुळे नक्कीच वेगळ्या माइंडने खेळावं लागेल धनंजय पाटील. प्रत्येक खेळाडूला वेगळ्या माइंडने खेळावं लागेल. जे आपण मास्टर्स क्रिकेट खेळतोय ते विसरा, मी तर म्हणेल इथून जरा वेगळं क्रिकेट खेळा. नंदू पाटील ज्याप्रमाणे खेळत होते सिंगल डबल जवळपास 4 चेंडू नंतर नंदू पाटील यांच्या बॅटमधून आपण एक धाव पाहिली. धावसंख्या आपण पाहिली फलकावर ती म्हणजेच 4, म्हणजे कुठेतरी उजवी बाजू पाहिली, कुठेतरी थोडीशी उंच बाजू पाहिली आपण नारंगी टीमची, म्हणजे प्लस पॉईंट नारंगी टीमचा आपण देऊ शकतो या पहिल्या ओव्हरमध्ये. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतायत हेमंत घरत. पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू बरोबर यष्टीवर हा चेंडू मारा केला होता, अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली. लेग बायचा इशारा पंच प्रवीण गावण यांच्याकडून दिला जातोय. एक धाव, धावसंख्या होत आहे ती म्हणजेच 5. त्यासाठी मी धनंजय म्हटलं की इथून तुम्हाला वेगळा माइंड नक्कीच वेगळा माइंडचा वापर करावा लागेल. आणि हे 40+ जरी क्रिकेट असलं तर नियमावली वेगळी आहे. यस डेफिनेटली. म्हणजे ज्यावेळी तुम्ही ते एखाद्या आगरी कोळी सामाजिक संस्थेमध्ये खेळत असतात तिथे नियमावली आहेत, पण आज ते नियमावली तुम्हाला जुगारून मैदानावरती क्रिकेट खेळायचं आहेत. अबाव 40+चे जे आपण आज संघ या मैदानावरती पहिले ते 3 ते 4 सामने आपण मैदानावरती पाहणार आहोत. त्यामधील हा पहिला मॅच मैदानावरती आहेत. मुंबई मास्टर्स नारंगी मास्टर्स मध्ये हा मॅच सध्या मैदानावरती सुरू आहेत. टॉस जिंकला आणि टॉस जिंकून नारंगी मास्टरनं प्रथमतः स्वीकारलं आम्ही मैदानावरती क्षेत्ररक्षण करू, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं मुंबई मास्टर्स संघाला. एक गोष्ट प्रामुख्याने आपण मैदानावरती जर पाहिली ना, पहिल्या 7 बॉलमध्ये एकही बाउंड्री नाहीत. चांगली गोलंदाजी मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न हेमंत देखील करतायत, त्यांच्याकडे ॲबिलिटी आहेत, तेही दाखवण्याचा प्रयत्न करतील. प्रमोद खेळण्याचा प्रयत्न, इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथून मात्र किशोर चेंडूवरती धावतोय, पाठलाग करतोय बॉलचा. दूरवरून बॉलला मात्र आपण पाहिलं तर फील्ड केले गेले ॲक्युरेट फेकी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावा मैदानावरती येतात. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. बरं सर, एका गोष्टीची चर्चा मी तुमच्या जोडीने करणार आहेत. फिटनेस 40+ क्रिकेट म्हटलं तर असं नाही की यांच्याकडे वेग नाही, त्यांच्याकडे व्हॅरिएशन नाहीत. खऱ्या अर्थानं या गोलंदाजाकडे तेवढं व्हॅरिएशन आहेत, तेवढी नजाकत आहेत. आणि नेहमीच म्हणजे 40+चे सामने ज्यावेळी समालोचन करत असतो ना, त्यावेळी 40+च्या क्रिकेटच्या माध्यमातून ते पाहिलेले आहेत. हे लेजंड आहेत, धनंजय पाटील लेजंड आहेत. मगाशी तुकाराम सरांनी सांगितलं की पूर्वी जर लाईव्ह टेलिकेट असतं तर यांची कीर्ती आपल्याला डोळ्यांनी पाहता मिळाली असती घर बसल्या. मात्र पूर्वी लाईव्ह क्रिकेट आपण पाहिलं नाही आहे. पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा होतोय. तर तो काळ जो त्यांनी क्रिकेट खेळलेला आहे त्या काळामध्ये ते हिरो आहेत. आज जे आपण 40+चे खेळाडू पाहतो त्या काळातील ते हिरो आहेत. त्यांनी त्यांचं क्रिकेट जगलेलं आहे, त्यांचं क्रिकेट खेळलेलं आहे आणि त्यांच्या दुनियेतील ते राजे आहेत. ते आज आपण या नारंगीच्या मैदानावर खेळताना पाहणार आहोत. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 8 धावा फलकावर झालेल्या आहेत. थोडंसं नक्कीच स्लो सुरुवात पाहायला मिळते. यावेळेस फक्त फ्लिक केला मिड ऑन रिझर्वमध्ये नवीन घरत त्या ठिकाणी आहेत. प्रोडक्शनसाठी सिंगल मिळेल. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 9. इथून कुठेतरी एक विचार करावा लागेल की थोडंसं गेअरशिफ्ट करणं. चांगल्या पद्धतीनं खेळ सुरू आहे, सिंगल डबल येत आहेत, मात्र इथून गेअर शिफ्ट करणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळी टॉस बॉक्समध्ये मी चर्चा केली नंदू पाटीलसोबत की नारंगी संघ खेळतोय, या घरचाच संघ आहे, कुठेतरी बेनिफिट या मैदानाचा नारंगी संघाला आहे. तर या संघाच्या अगेन्स्ट किती ते नंदू पाटीलला म्हटलं 60च्या पलीकडे. तर 60च्या पलीकडे तुम्हाला धनंजय पाटील जायचं असेल तर कुठेतरी थोडंसं गेअर शिफ्ट करणं गरजेचं. येस डेफिनेटली. तिथून तुम्हाला आता धाब्यांचा वेग वाढवावा लागणार आहे. धावा धावफलकावरती 9 धावा आहेत आणि बरोबर बॉलचा खेळी 9 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 9 चेंडूमध्ये 9 धावा उभारल्या गेल्यात, ज्यामध्ये प्रमोद यांच्या बॅटमधून 4 चेंडूमध्ये 6 आणि नंदू पाटील यांच्या बॅटमधून 5 चेंडूमध्ये 1. परफॉर्मन्स थोडासा वेगळा दाखवावा लागेल. गोलंदाज पुन्हा हेमंत घरत डान्सिंग डाऊन द ट्रॅक आले, स्टेप आउट केला, बॉलला उडवला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात, ॲक्युरेट झेल तिथे मात्र कॅरी केला गेलाय. फलंदाज आपण पाहिलं तर पहिला खेळाडू आहे नंदू पाटील, तो तंबूच्या असण्याला परतेल. धावफलकेवरती असताना धावा 9 लॉस ऑफ 1 विकेट गॉन. जरी आपण आपल्या स्क्रीनवरती पाहिलं तर हेमंत घरत यांचा चेंडू होता,
फुलर लेनचा बॉल होता, पुरेपूर समाचार घ्यायचं होतं, डान्सिंग डाऊन ट्राय केलं, थोडंसं पुढे आलं, स्टेप आउट केलं, बॉलला उडवलं, पण चांगला कॅच आहे तो, चांगला कॅच तिथे मात्र कॅरी केला आणि फलंदाजाला तंबूच्या दिशेने पाठवलाय. जो दबाव होता ना, दबाव भरत सर, तो दबाव मैदानावरती जाणू लागला होता नंदू पाटील यांच्यावरती आणि दबावमध्ये मोठा फटका खेळण्यासाठी ते बाद झाले. नक्कीच. आणि जो आपण पिचिंग पाहिली चेंडूची, तर आउटसाईड ऑफस्टम म्हणजे ऑफस्टमच्या बराचसा म्हणजे व्हाईट लाईन जी आहे त्या लाईनच्या आसपास तो चेंडू पिच केला, तर ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला नंदू पाटीलनं खेळला, त्याच्यामुळे तो फटका जितका प्रॉमिसिंग दिसायला हवा होता तितका प्रॉमिसिंग तो स्ट्रोक नंदू पाटील यांच्या बॅटमधून आपण पाहिला नाही आहे. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 9 आणि 9वर मात्र पहिली विकेट नंदू पाटील या खेळाडूवर भरपूर नक्कीच अपेक्षा होत्या. ॲज अ कर्णधार स्वतः मुंबई संघाचे कर्णधार आहेत आणि जवळपास नंदूनं बनवल्या त्या जवळजवळ 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 9 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण निलेश पाटील, ओम ब्रह्मदेव गोडदेव. ज्या वेळेस ओम ब्रह्मदेव गोडदेव मागचं वर्ष खरोखरच एक आठवणीतलंच वर्ष आहे. मागच्या वर्षाचा परफॉर्मन्स ओम ब्रह्मदेव गोडदेव टीमचा या मैदानावरचा टायटल घेतलं होतं या संघानं या मैदानावरचा, आणि त्याच्यामध्ये जर एक चांगला परफॉर्मन्स जर कुठल्या बॅटरने दाखवला असेल तो निलेश पाटील. आउटसाईड लेग स्टंप पंच प्रवीण गाबड वळतायत, वाईटचा इशारा होतोय. वाईटनं मात्र अकाउंटमध्ये 1 धाव नक्कीच अंकित होईल. मुंबई टीमच्या धावसंख्या झाली आहे ती 10. तर एक बेस्ट परफॉर्मन्स देणारा हा खेळाडू आहे गोडदेव टीमच्या माध्यमातून. आपण 40+ क्रिकेट खेळताना या खेळाडूला आपण अनेकदा पाहिलेलं आहे, मात्र आत्ता या घडीला या नारंगीच्या मैदानावर मुंबई टीमच्या माध्यमातून खेळतोय. यस, गोडदेव म्हटलं तर भाईंदरचं एक महत्त्वाचं गाव देखील त्या गावाकडे पाहिलं जात आहे. त्याच गावचा खेळाडू आहे निलेश. फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॉलला मात्र आपण पहिला ऑन साईडला वळवला गेला, खेळाडू चेंडूवरती डीपमधून वेगाने पुढे येत आहेत. 1ला डबलमध्ये कन्व्हर्सेशन करण्याचा प्रयत्न, 2 धावा आहेत, तर 2 धावा मैदानावरती ॲक्युरेटपणे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा येतात, 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती मात्र वाढली गेल्यात. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या 12 धावा. 12 लॉस ऑफ 1 विकेट. या षटकामध्ये आतापर्यंत विचार केला तर 5 चेंडूमध्ये धावा आल्या 7, एक विकेट देखील गमावल्यात. हेमंत घरत चांगली लेन मैदानावरती टाकण्याचा प्रयत्न करतायत. बरं सर, पुन्हा एकदा ब्लॉक हॉलचा चेंडू, बॉटम हँडचा वापर करत चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं ऑन साईडला. वेगाने त्या ठिकाणी शतरक्षक येतोय, फेकी चांगली मात्र रनिंग बिटवीन द विकेट अफलातून, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या. धावा झालेल्या आहेत त्या 14. इथून निलेश पाटील यांना वारंवार स्ट्राईक देण्याचं काम का केलं जात आहे? एक चांगला परफॉर्मन्स, कारण या मैदानाचा जर इतिहास पाहिला, 40+ जर क्रिकेटचा इतिहास पाहिला धनंजय पाटील, तर या मैदानावर एकाच स्पर्धेमध्ये 100 धावा आतापर्यंत करणारा तो एकमेव खेळाडू आहे. 40+ क्रिकेट जर पाहिलं, कारण नो डाऊट इतिहासकार समोर. यस, सेकंड पॉवर प्ले देखील बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी घेतला जातो लगेचच. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 14 धावा. तर इथून तो देखील एक इतिहास पाहावा लागेल. कागदोपत्री जो रेकॉर्ड आहे तो मी तुमच्यापर्यंत धनंजय पाटील पोहोचवतोय. मात्र इथून निलेश पाटलांची खेळी कशी असेल, कारण मागचं वर्ष निलेश पाटीलच्या अक्षरशः मोहात पडलं होतं हे मैदान. काय ती बॅटिंग निलेश पाटील, चौकार षटकार, जवळपास 104 धावा निलेश पाटीलच्या बॅटमधून आपण पाहिल्या होत्या. ती बॅटिंग पुन्हा एकदा या वर्षामध्ये ह्याच मैदानात पाहायला मिळेल का? बघूया काय घडते काय बिघडतं. मात्र मॅच रफ अँड पाहायला नक्कीच मिळेल. यस, सेकंड पॉवर प्ले मैदानावरती आपण पाहिलं तर बॅटिंग पॉवर प्ले आता पंच सांगतायत इथून नाही घेतला गेला. 2 षटकांचा खेळ, तो 2 षटकांचा खेळ संपला गेला. धावा धावफलकावरती आहेत 14. उर्वरित अजूनही विचार केला तर आपण इथून मात्र चेंडू असतील मैदानावरती 18 चेंडूंचा खेळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 2 षटकांचा खेळ संपला गेला. धावा धावफलकावरती 14 धावा आहेत. हेमंत घरत यांचे षटक आपण पाहिलेले आहेत. गोलंदाजी मार्क्सवरती 3रं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज दाखल होत आहेत. जयप्रकाश जेपी यांना पण मैदानावरती पाहणार आहोत. आता इथून बरंच सर 3 षटकांचा जर खेळ पाहिला ना तर 3 षटकांमध्ये मुंबई मास्टर विचार करतोय इथून कमीत कमी 30 ते 35 धावा 50 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. नारंगी मास्टर्स विचार करतो इथून 3 षटकांमध्ये कमीत कमी त्या 20-25 धाव्यांच्या खाली रोखण्याचा प्रयत्न, 40 पर्यंत टोटल रोखण्याचा प्रयत्न त्यांचा होणार आहेत. आणि जेणेकरून त्या 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न झाला तर दुसऱ्या डावामध्ये चेस करण्यासाठी ते सहज आणि सोपं होऊ शकत आहेत. हा प्रयत्न मैदानामध्ये त्यांचा होणार आहे. तर ते देखील प्रयत्न करतील, परंतु 3रं षटक आहेत ते 3रं षटक या सामन्याचं तेवढं महत्त्वाचं आहे. जेपी जयप्रकाश पहिला चेंडू कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळला, इनसाइड आउट खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र आपण पहिला कव्हरचा चेंडूवरती पाठलाग करतोय. किशोर बॉलवरती धावलाय, परंतु किशोरला बॉल बीट करत सरळ निघून जाईल सीमा पार. एनसीसी चषकातील रौप्य महोत्सवातील आलेला हा दर्जेदार अप्रतिम क्लासिकल चौकार.
थोडासा लांब चेंडू पिच केला होता. इनसाइड आउटचा फटका इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तो चेंडू अडवण्याचा पहा किती जबरदस्त एफर्ट लावला तो चेंडूला अडवण्यासाठी. मात्र तो चेंडू बोटांना स्पर्श करून मात्र निघून गेला 4 धावांसाठी. महत्त्वपूर्ण चौकार असेल कारण मुंबईचा स्कोरबोर्ड थोडासा मंदावला होता. त्या स्कोरबोर्डला कुठेतरी संजीवनी देण्याचं काम या चौकारानं केलं आहे. अतिशय सुरेख फटका इन टू द गॅप. इथून देखील हा चेंडू फरार होईल 4 धावांसाठी. अप्रतिम फटका प्रमोद कोळी यांच्या बॅटमधून येतोय हा रौप्य महोत्सवी एनसीसी चषकातील दमदार चौकार. रिप्ले पुन्हा एकदा आपण पाहिलं तर खूप सुंदर पद्धतीचा चेंडू होता. फ्लिक ऑफ द रिस्टचा मात्र वापर केला आणि बॉलला मात्र आपण पाहिलं तर मिड विकेटमध्ये शेवटपर्यंत कॅमेरामॅननं ह्या बॉलला कॅप्चर केलं. कॅमेरामॅन रोहित यांचं देखील कौतुक करण्यासारखं असणार आहेत. धावा फलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 2.2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा. इथून आता गेअर चेंज केलाय म्हणजे बरंच सर आपण एका गोष्टीचा उल्लेख केला की आता गेअर चेंज करावा लागणार आहेत. तो गेअर मैदानावरती चेंज केला गेलाय. धावसंख्या पहिल्या 2 बॉलवरती जयप्रकाशवरती आक्रमण केलं गेलं आहे. महत्वाचं असणार आहेत. 2 चेंडूवरती 2 चौकार आल्या आहेत. चौकारांची हॅट्रिक मैदानावरती पूर्ण होईल काही पाहण्यासारखे आहेत. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा कव्हरच्या डोक्यावरून खेळला बॉलला. क्षेत्ररक्षक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा पाठलाग करतो परंतु बॉल नाही थांबणार. 3 इन अ रो चौकार चौकार आणि चौकार जयप्रकाशच्या विरुद्ध खेळल्यात. बॅटर प्रमोदनं पॉवरफुल बॅटिंग. आपण जागा बनवलेली एक्स्ट्राच्या बराचसा बाहेर गेला होता प्रमोद खेळण्यासाठी आणि हा जो चेंडू होता ब्लॉक कॉलचा चेंडू होता. फुलटॉसचा चेंडू घेतला गेला. इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडू खेळला गेला आणि अप्रतिम फटका प्रमोद कोळी यांच्या बॅटमधून हा येतोय चौकार. म्हणजे चौकारांची तिकडी या ठिकाणी पूर्ण करतोय प्रमोद कोळी. कुठेतरी म्हटलं होतं धनंजय पाटील मी की इथून मात्र मुंबई संघाला गेअर शिफ्ट करणं गरजेचं आहे. तो गेअर शिफ्ट झाला आहे. म्हणजे 9 कुठेतरी 9 ते 10च्या पलीकडे आता मात्र करंट रन रेट आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न ऑफ स्टिकच्या पुन्हा एकदा बाहेर आले होते. शप्पल लावून खेळण्याचा प्रयत्न होता. पंच वाईट हा चेंडू करा देत आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पोहोचतोय ती म्हणजे 27च्या घरामध्ये. म्हणजे सुरुवात नक्की थोडीशी डाऊन झाली होती. सुरुवात थोडीशी नक्कीच कमकुवत झाली होती. मात्र त्यानंतर विकेट पडली आणि त्यानंतर मात्र एक चांगली पार्टनरशिप या ठिकाणी धनंजय पाटील जी बिल्ड झाली तिथून मात्र धावसंख्येला आला आकार. धावा झाल्या त्या 27. 2.3 म्हणजे 2.3 चेंडूचा खेळ झालाय. धावा 27 जेपीच्या अगेन्स्ट केलेला हा प्रहार. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न पुन्हा चेंडू बिटवीन द गॅप मध्ये झाला. योगेश करत चेंडूचा पाठलाग करतात. बॉलला थांबवलं जाईल का? यस बॉलला थांबवलं गेलाय. पायाच्या सहाय्याने काही होईना परंतु बॉलला थांबवलं गेल्यात. 2 धाबा येतात. 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढले गेल्यात आणि टाळ्यांचा आवाज काय येतोय बरं सर? यासाठी टाळ्यांचा आवाज येतोय आता मैदानावरती प्रमोदची बॅट तळपल्यात. प्रमोदच्या बॅटमधून 8 चेंडूमध्ये 20 धावा आल्यात आणि महत्त्वाची गोष्ट काय होती एक खेळाडू बाद झाल्यानंतर ज्यावेळी मैदानावरती प्रमोदनं देखील आपला खेळ चेंज केला. नीलच्या साथीनं त्याने आपला खेळ बदलला आणि खेळ बदलताना स्वतःची इरादे त्याने स्पष्ट केल्यात. धाबा धावफलकावरती 29. स्वीपचा फटका सुरेख क्षेत्ररक्षण क्या बात आहे. जबरदस्त आहे. त्या ठिकाणी बंधू आहे त्या ठिकाणी संतोष कडून एक चांगलं क्षेत्ररक्षण अन्यथा नक्कीच हा देखील चेंडू सीमारेषेच्या आसपास जाऊ शकला असं नक्कीच आपल्या टीमसाठी या ठिकाणी बंधून वाचवल्या त्या 3 धावा. जेपी पहिलं षटक आपण पाहिलं तर नक्कीच गंभीर नातळलं परशुराम नातळलं धावा दिल्या परशुराम त्या फक्त 4. त्यानंतर थोडंसं गेअरशिफ्ट झाला. जवळपास दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या जवळजवळ 10 धावा आल्या आणि त्यानंतर मात्र या षटकामध्ये जेपीच्या अगेन्स्ट केलेली ही खेळी. सुरेख चेंडू हा यावेळेस देखील आपण पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूला पिच केलं होतं. या चेंडूला ऑन साईडला लॉफ्ट करायचं होतं. म्हणजे चेंडू काहीसा खाली बसला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. चेंडू येतो डॉट. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. 3 षटकांच्या खेळीच्या अखेरीस धावसंख्या होते ती म्हणजे 30. 30वर एक फलंदाज बाद. उर्वरित चेंडू शिल्लक आहे 12 चेंडूमध्ये मुंबई संघ कुठपर्यंत मजल मारेल नक्कीच आपण पुन्हा जॉईन होणार आहोत याच क्रिकेटच्या दिशेने. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि त्यानंतर येऊया या रौप्य महोत्सवी एनसीसी चषक 2024च्या या क्रिकेटच्या महासंग्रामाच्या दिशेनं.
सध्या आपण पाहिलं तर ही फोर्डची हॅट्रिक आहेत. ती हॅट्रिक मात्र या ठिकाणी दाखवली जात आहेत. फ्लिक ऑफ द रिचचा चांगला वापर केला. मिड विकेटमध्ये बॉलला एक्झिक्युशन केलं. बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर गेला होता. त्यानंतरचा पुण्यात आपण पाहिलं तर बाहेर निघाला इनसाइड आउटचा कॉपी बुक स्टाईलमध्ये ह्या बॉलला मात्र खेळण्याचा प्रयत्न झाला आणि स्ट्रॉंग एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मात्र आपण पाहिलं तर हा चौकार खेळला होता. आणि पहिल्यांदाच म्हणजे संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहिलं तर सध्या डीबीएन लाईव्ह खूप चांगलं काम करतायत. इथून आपण पाहिलं कशा प्रकारे बॅटिंग झाल्यात. ऑफ साईडला ऑन साईडला कशा प्रकारे मात्र बॅटिंग केले गेलेत. DBN Media.in माध्यमातून आपण हे संपूर्ण चित्र स्कोर कार्डवरती आपण सध्या पाहू शकतायत. आणि त्यानंतर आता आपण पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ जो मैदानावरती झाला होता त्या 3 ओव्हरमध्ये कशा प्रकारे बॅटिंग झालायत तेही आपण डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून सध्या स्क्रीनवरती दाखवले जात आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपलायत. धावा धावफलकावरती 10च्या सरासरीनं 30 धावा आहेत. आणि बरंचसं एका गोष्टीचा आपण उल्लेख केला. पहिल्या 2 षटकामध्ये जर पाहिलं तर 14 होत्या. 7ची सरासरी होती. पण त्याच्यानंतर मुंबई मास्टर्स संघासाठी जर कुठला खेळाडू पुढे आला असेल तर तो प्रमोद आहेत. प्रमोदनं धावगती वाढवली. 10च्या सरासरीनं धावा घेतल्या 30. आणि इथून आता बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय घेतला गेलाय. बॅटिंग पॉवर प्लेमध्ये आता बॅटिंगमध्ये जी असलेली पॉवर आहेत ती पॉवर तुम्हाला मैदानावरती दाखवायची आहेत. काय सांगाल येणाऱ्या 2 षटकामध्ये मुंबई मास्टर्स कितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल आणि नारंगी त्यांना कितीपर्यंत रोखवेल? करंट रन रेट ज्याप्रमाणे 10चा दाखवतोय तर याच स्थितीमध्ये खेळत राहिला मुंबई संघ तर नक्कीच प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिला 50 या आकड्यापर्यंत मुंबई संघ जाऊ शकेल. मात्र मुंबईची आशा आहे की 50च्या पलीकडे आम्हाला 60च्या घरामध्ये जायचं आहे. 60 नक्कीच आम्हाला इथे महत्त्वाच्या ठरतील. या ठिकाणी आपण नेक्स्ट पॉवर प्ले बॅटिंग पॉवर प्ले घेतला जातोय. नवीन घरत हा गोलंदाज या ठिकाणी यूज केला जातो. मॅन फ्रॉम उमेलमान 40+ मास्टर्स क्रिकेटमध्ये या गोलंदाजाला आपण स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून गोलंदाजी करताना नेहमी पाहिलेलं आहे. आणि यावेळेस सेकंड बॅटिंग पॉवर प्लेमध्ये आपण या गोलंदाजाला पाहतोय गोलंदाजी करताना. मुंबई टीमच्या माध्यमातून खेळतोय नवीन. आणि समोर बॅटर्स आहे प्रमोद कोळी ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण 9 चेंडू 21 धावा पाहिलेल्या आहेत. चौकारांची तिकडी प्रमोद कोळी. तिसऱ्या षटकावर अक्षरशः JPच्या अगेन्स्ट केले ते आक्रमण खेळी. कारण हे 2 संघ आमनेसामने ज्यावेळेस आले होते मालवणीची जी स्पर्धा होती त्यावेळेस हे 2 संघ आमनेसामने आले होते. बॅकफुट पंच इनफिल्डच्या वरून कव्हरच्या दिशेनं डीप लॉंग ऑफचा फिल्डर स्ट्रगल करतो त्या ठिकाणी चेंडूला अडवण्यासाठी. गंभीर 2 धावा मिळतील. पहिल्या चेंडूवर येत आहेत 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना पोहोचते 32च्या घरामध्ये. मालवणी वर्सेस उमेळमान जी मागची आठवड्याची जी स्पर्धा खास करून मालवणीच्या मैदानावर पार पडली होती धनंजय पाटील त्यावेळेस तो परफॉर्मन्स मी पाहिला होता प्रमोद कोळी यांचा. आणि खरोखर आता तो परफॉर्मन्स पुन्हा एकदा या नारंगीच्या मैदानावर. येस डेफिनेटली धावा धावफलकावरती 32 धावा. नवीन समोर आपण पाहिलं तर प्रमोद बॅकपुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न. चेंडू खेळला पॉईंटच्या डोक्यावरून. योगेश गरज चेंडूवरती वेगाने पाठलाग करतोय. बॉलला अडवला आहेत. 1ला डबलमध्ये मात्र कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. पुन्हा 2 धावा येत आहेत. 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचत आहेत. इथून आपण पाहिलं तर 34 34 धावा. बॅटिंग पॉवर प्लेचा तिथून मात्र निर्णय घेतला गेला. बॅटिंग पॉवर प्लेमध्ये आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 4 धावा आल्यात. प्रमोद कॅल्क्युलेटेड क्रिकेट मैदानावरती खेळण्याचा प्रयत्न करतोय सर. 11मध्ये 25 धावा त्याने बनवल्यात. एक तर कदाचित हा मॅन्डेटरी पॉवर प्ले नाही आहे बॅटिंग पॉवर प्ले आहे. आणि इथून लेग स्विंग म्हणजे नवीन घरात ज्याला स्विंगचा सुलतान म्हटलं जातं स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट म्हटलं जातं या गोलंदाजाचा वापर केला जातो. याचं कारण मातीचं विकेट धनंजय पाटील. आणि या मातीच्या विकेटवर चेंडू मोठ्या प्रमाणात स्विंग होताना तुला पाहायला मिळतो. कदाचित हा प्रयत्न असेल की इथून एखादी विकेट रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. मात्र इथे बीट होतोय बॅटर. बीट झाला यष्टीरक्षक. प्रयत्न चांगला केला होता मात्र प्रयत्नाला यश नाही आहे. 22चा इशारा पंचांचा. धावसंख्या होत आहे ती म्हणजेच 36. पहा ॲक्शन रिप्ले पुण्यात आपल्या स्क्रीनवरती. दिनेश मांगेला होते. अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॉडीवरती ब्रश होतोय. एक धाव तिथून आपण पाहिलं तर 22च्या स्वरूपाने मिळाली. नवीनचा बॉल स्लॉग स्वीप केलाय. स्लॉग हिट केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक संतोष पाटील बंधू चेंडूवरती वेगाने पुढे आलाय. बॉलला अडवलाय तोपर्यंत 2 धावा आहेत. त्या 2 धावा मैदानावरती इझिली कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 2 धाब्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकामध्ये जाऊन पोहोचतात ते 38 धावा. सर एक गोष्टीचं मी वर्णन करणार आहे. पहिल्या 2 षटकामध्ये जास्तीत जास्त डॉट बॉल आणि सिंगल मात्र पाहायला मिळाल्या. पण त्यानंतरच्या 3-4 षटकामध्ये आतापर्यंत डॉट नाही आले. विकेटही नाही आल्या. एक चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न होतोय सध्याच्या घडीला. नक्कीच धनंजय पाटील यावेळेस पुन्हा एकदा फ्लिक करतोय. गॅपमध्ये हा फटका आहे. त्या ठिकाणी JP चेंडूला फील्ड करतो. सिंगल मिळेल. नक्कीच सुरुवातीला कुठेतरी सिंगल डबल जो मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक होता धनंजय पाटील तिथे मात्र जी जोडी होती नंदू पाटील आणि प्रमोद कोळी सिंगल डबल खेळण्याचा तो प्रयत्न होता तो कुठेतरी माझ्या मते मित्रमंडळी चुकीचा. इथून कुठेतरी त्या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये थोडंसं आक्रमण करणं गरजेचं होतं. तिथे मात्र सिंगल डबलच्या नादामध्ये मॅक्झिमम पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये आल्या ते 4 धावा. तर त्या पॉवर प्लेचा वापर नक्कीच मुंबई संघाने चांगल्या प्रकारे करायला हवा होता. येस डेफिनेटली. धावा धावफलकावरती 39.
ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल आहे मात्र प्रवीण गावड 50 सर पुन्हा धावलतायत व्हाईट बॉलचा इशारा करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या ते मात्र बहाल करण्याचा प्रयत्न होतोय. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतायत ते मात्र संघाच्या एकूण धावा आपण पाहिलं तर 4-0 40 धावा 1 गडी बाद. शेवटचा बॉल मैदानावरती असणारा नवीन पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक आले, स्टेप आउट केलं, चेंडूला खळलाय हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. परशुराम पाटील गंभीर चेंडूवरती वेगाने पुढे आलाय. बॉलला कव्हर करेपर्यंत 2 धावा आहेत. त्या 2 धावा मात्र इझिली कंप्लीट केल्या गेल्या आहेत. बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्या त्या मैदानावरती 11 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर मुंबई मास्टर्सचा संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 42 धावा 1 गडी बाद. शेवटचे 6 चेंडू मैदानावरती असणार आहेत. काय घडेल काय बिघडेल हे आपण ऐकणारच आहोत. पण मुंबई मास्टर्स प्रमोद यांच्या 13 चेंडूमध्ये 27 धावा, नंदू यांच्या 6 चेंडूमध्ये 1 धावा, निलेश यांच्या 5 चेंडूमध्ये 7 धावा, एक्स्ट्रा 7 रन आहेत आणि 4 ओव्हरमध्ये 42 धावा 1 गडी बाद आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर गोलंदाजाचं अनालिसिस आहे ते देखील आपण या ठिकाणी दाखवणार आहोत. डीसी रौप्य महोत्सवी सर्वांचं हार्दिक स्वागत. 10.50 सरासरी जो करंट रन रेट आहे तो नक्कीच चांगला करंट रन रेट आहे. जवळपास 55च्या घरामध्ये नक्कीच 55 ते 60च्या घरामध्ये नक्कीच जाऊ शकतो मुंबईचा संघ जर याच प्रकारे खेळी सुरू राहिली तर. योगेश घरत टीम कॅप्टन नारंगी म्हणजे 40+ क्रिकेटच्या माध्यमातून क्रिकेट खेळताना आपण योगेश घरत यांना नारंगी संघाचा कर्णधार म्हणून पाहिलेला आहे. नारंगी संघाच्या माध्यमातून क्रिकेट खेळताना पाहिलेलं आहे आणि यावेळेस देखील ते नारंगी संघाचे कॅप्टन आहेत. जी मॅच सुरू आहे ती नारंगी आणि मुंबई या 2 संघांच्या दरम्यान आणि स्वतः कर्णधार गोलंदाजी ट्रॅकवर योगेश घरत. धावा झालेल्या त्या 42 धावा, 4 षटकं पूर्ण झालेले आहेत, 1 विकेट, एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना या ठिकाणी. ऑफ साईडला कट करतो चेंडूला, शॉर्ट कव्हर रिझनमध्ये षटरक्षक त्या ठिकाणी आहे. प्रोडक्शनला सिंगल फक्त मिळेल. आता इथून जर पहिल्या विकेटचा आपण विचार केला खास करून धनंजय पाटील, पहिली विकेट जी पडली होती जवळपास 9 या धावसंख्येवर पहिली विकेट पडली गेली आणि जवळजवळ विचार केला आपण तर जवळपास मला वाटतं 34 धावेची पार्टनरशिप बिल्ड झाली आहे. त्याच्यामुळे इतका मोठा स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतो. यस डेफिनेटली 34 धाव्यांची भागीदारी मैदानावरती रचले गेलेत. ओद विकेट स्लॉग इट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र खेळला गेला, सरळ चेंडू मात्र चालला बॅकवर्ड मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे आला, बॉलला अडवलंय, फेकी चांगली झाल्या आहेत परंतु गॅदर करेपर्यंत 2 धावा आहेत. तर 2 धावा मैदानावरती येत आहेत आणि टाळ्यांचा गजर काय येतोय, मोठे फटके नाही आहेत पण सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जातं. 2-2 धावेनं धावफलक आहेत जे स्कोर कार्ड आहेत ते स्कोर कार्ड मात्र चालू ठेवण्याचं काम प्रमोद आणि निलेश यांच्या माध्यमातून झालेलं आहे. धावा धावफलकावरती 45 धावा 1 गडी बाद. कालचे बरेचसे सामने धनंजय पाटील मी पाहिले 70, 77, 72 धावा, 75 धावा या मैदानावर मी पाहिल्या. मात्र मास्टर्सचं क्रिकेट आपण इथे पाहतो गॅपमध्ये, हा देखील फटका गॅपमध्ये अडवण्याचा मात्र त्या ठिकाणी भरपूर प्रयत्न केला होता. चेंडू थांबत नाहीये, चेंडू जातोय स्वीपर पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. असेल बॉल मात्र वेगाने ट्रॅव्हल झाला आणि सरळ सीमारेषेच्या बाहेरही गेला. धावा धावफलकावरती 49 बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र भरपूर उंच गेलाय, दूर जाईल का, डिस्टन्स गाठेल का, पण नाही गाठणार. संतोष पाटील बंधू याने अचूक तिथे मात्र कलेक्शन केलं आणि कॅच कॅरी करत असताना फलंदाज आपण पाहिलं प्रमोद यांच्या इनिंगला लागेल ब्रेक. 15 चेंडू 16 चेंडू मध्ये 33 धावांची एक बहारदार इनिंग साकारून तो मात्र मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळेल. धावा धावफलकावरती 49 धावा 2 गडी बाद. शेवटचे 2 चेंडू मैदानावरती असेल आणि या प्रमोदसाठी टाळ्यांचा गजर का होतोय, स्ट्राईक रेट 206च्या स्ट्राईक रेटनं त्याने 4 चौकार 16 चेंडू मध्ये 33 धावांची एक बहारदार इनिंग पेश केली म्हणून त्याच्यासाठी टाळ्यांचा गजर होतोय. बरं सर, नक्कीच एकही षटकार नाहीये मात्र जेपीच्या अगेन्स्ट चौकारांची तिकडी. प्रमोद कोळी पहा, जर आपण पाहिलं ऑफ साईडला पण ते 3 चौकार पाहिले, एक जवळपास बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्यानंतर आपण पाहिलं तर फॉरवर्ड स्क्वेअर लेग, त्यानंतर आपण एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये आपण तो चौकार पाहिला, त्यानंतर आपण पाहिलं तर जवळपास वायडिश लॉंग ऑनच्या दिशेने तो एक चौकार प्रमोद कोळी यांच्या आपण बॅटमधून पाहिला होता. अप्रतिम इनिंग, 15 चेंडू आणि 15 चेंडूमध्ये जवळपास 33 धावा, बहारदार इनिंग
प्रमोद कोळी यांची. इथून आणखीन एक मोठं नाव टेनिस क्रिकेट पटलावरील नक्कीच यतीन पाटील. म्हणजे यतीन म्हटलं तर सहजासहजी सगळ्यांच्या नजरेत तो खेळाडू येत नाही, मात्र मायकल म्हटलं की सगळ्यांच्या भुया उंच होत आहेत. कारण टेनिस क्रिकेट पटलावरचं एक मोठं नाव ज्या खेळाडूला आपण दैसन मास्टर्स क्रिकेटच्या माध्यमातून नेहमी खेळताना पाहिलेला आहे, तो खेळाडू आज मुंबई टीममधून आपल्याला पाहायला मिळतोय, मिस्टर यतीन पाटील म्हणजेच मायकल. स्ट्राईक एंडवर पहिला चेंडू स्ट्रेट बॅटना फटका साइड स्क्रीनच्या अगदी समोर. चेंडू मात्र निघून जाईल. पहिल्या चेंडूवर यतीन पाटील यांच्या बॅटमधून हा पहिला चौकार, 4 धावा. पुन्हा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका खेळला. पहिला लॉंग ऑनचा खेळाडू, लॉंग ऑफचा खेळाडू आहे वायडिश आणि अगदी मधोमध आपण पहिलं नितीन गणपत पाटील पावेल यांच्या दिशेने मात्र चौकार येताना पाहायला मिळाला. यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा मिस केलाय बॉलला. तिथून मात्र विकेट किपर जाऊन चेंडूला गॅदर करतायत, अचूक कलेक्शन करतात. तोपर्यंत एक धाव पंच सांगतात लेग बायच्या स्वरूपानं पहिला डाव आहे तो पहिला डाव इथे मात्र मैदानावरती होतोय समाप्त. पहिल्या डावामध्ये बनवले गेल्यात मुंबई मास्टर्स संघानं 54 रन 2 विकेटच्या मात्र मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि टार्गेट ठेवलं गेलं नारंगी मास्टर्स संघापुढे ते मात्र 55 धाब्यांचं टार्गेट आहेत. त्या 55 धाब्यांचं टार्गेट कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल हेही आपण पाहणार आहोत. सध्या बॅटिंग जर लाईनअप आपण पाहिलं मुंबई मास्टर्स संघाची NCC कप 2024 40+ मास्टर्स, प्रमोदच्या 16 चेंडूमध्ये 33 धाबा ते मात्र बाद केलं योगेशनं. नंदूच्या 6 चेंडूमध्ये 1 धाबा हेमंतनं बाद केलं. निलेशच्या नॉट आउट 6 चेंडूमध्ये 8 धाबा, यतीनच्या 2 चेंडूमध्ये 4 धाबा. रन रेट 10.80चा एक्स्ट्रा 8 आहेत. 5 ओव्हरमध्ये 54ला 2 विकेट आहेत. गोलंदाजी कशा प्रकारे झाली ते आपण डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून पुन्हा तर स्क्रीनवरती पाहूया. गोलंदाजी अनालिसिस, तिथून आपण पहिला परशुरामचं 1 षटक 4 धाबा, विकेट नाही मिळालीत. हेमंतचं 1 षटक 9 धाबा 1 विकेट, तिथे इकॉनॉमी होती 9ची. जयप्रकाशचं 1 षटक 16 धाबा, थोडेसे महागडे ठरले. नवीनचं 1 षटक 11 धाबा आणि योगेश घरत यांचं 1 षटक 11 धाबा 1 विकेट. फॉल ऑफ विकेट 9 वरती 1, 49 वरती 2 विकेट. रन रेट 10.80चा आहेत, एक्स्ट्रा 8 आहेत. 54 झाल्यात, 55 करायचे आहेत. पण भारत सर इथून तो डिस्टन्स फरक आहे तो जाणवतोय. 9 वरती 1 विकेट आणि त्यानंतर 49 वरती 2 विकेट. म्हणजे तिथून कुठेतरी चांगली बॅटिंग आहेत ते मुंबई मास्टरनं केलं आहे. एक चांगला मॅच प्रेक्षकांच्या भेटीला या मैदानावरती जरूर येताना पाहायला मिळेल. आणि वॅगन व्हील जरी पाहिलं ना डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून सध्या स्क्रीनवरती वॅगन व्हीलही दाखवत आहेत. प्रत्येक दिशेनं बॅटिंग झालं आहेत. जास्तीत जास्त बॅटिंग झालं आहेत ते ऑन साईडलाही झालं, ऑफ साईडला झालं आहेत, बॅकवर्ड स्क्वेअर लगलाही झालं आहेत. ते वॅगन व्हीलच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. नक्कीच वॅगन व्हील हे दर्शवित आहे की ऑफ साईडला सर्वाधिक धावा ह्या बनवलेल्या आहेत मुंबई मास्टर्स या टीमनं. नक्कीच इथून मात्र जरी हे टार्गेट 54 धावेचं असलं तरी देखील इथून मात्र 2 जी षटकं आहेत, एक तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, त्याला बॅटिंग पॉवर प्लेचं, ही जी 2 षटकं आहेत ही 2 षटकं नक्कीच महत्त्वाची असतील. नारंगी संघाच्या अगेन्स्ट ते 2 गोलंदाज कोणते असतील, नंदू पाटील यांची प्लॅनिंग काय असेल, कुठले 2 गोलंदाज सेफ गोलंदाजी टाकताना दिसतील या मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि बॅटिंग पॉवर प्लेमध्ये. मीटिंग सुरू आहे, डगआउटमध्ये नक्की चर्चा सुरू आहे, कोणता गोलंदाज क्रमवारीवर कोणत्या क्रमवारी वापरला जाईल. नक्कीच थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. इथून घेतो आम्ही छोटासा हलकासा डीजे ब्रेक, त्यानंतर पुन्हा या ठिकाणी जॉईन होणार आहोत आपण याच मॅचच्या दिशेने. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. NCC चषक 2024 रौप्य महोत्सव विभस्तव क्रिकेटचा महासंग्राम.
चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचे या मैदानावरती सहर्ष स्वागत आहे. आपण पाहताय नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ रौप्य महोत्सव क्रिकेटचा महासंग्राम, अर्थात 25 वर्ष खेळाची आणि 25 वर्ष ही आपल्या सर्वांच्या एकजुटीची, अर्थात NCC चषक 2024. आजचा दिवस थोडासा वेगळा आहे. 40+ अगदी कोणी मास्टरचे काही सामने आज पहिला होतील आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण ऑल इंडिया ओपन लेवलचा थरार 5 मॅचेस आज पाहणार आहोत. 70-70च्या माध्यमातून ते लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. आजच्या दिवसामध्ये आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये 4 संघ एकत्रित पाहणार आहोत. शिवांचा संघ आहे, टायगर स्पोर्ट्स Rebel 56चा संघ, अमन स्पोर्ट्सचा संघ आपण आज संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. चर्चा होईल तिथेही कोणते कोणते संघ तिथे खेळले जाणार आहे. तुर्तास आपण 40+ मास्टर आहे, मास्टर खेळाडू आहेत. मास्टर क्लास दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि या मास्टर क्रिकेटसाठी ज्यांनी समालोचन कक्षामध्ये सुद्धा किंवा या मास्टरचा पूर्ण लेखाजोखा ठेवताना सुद्धा मास्टर बनलेले आहेत, तसे मास्टर समालोचक सुद्धा आहेत. आमच्या जोडला भारत राऊत आहेत आणि या भारत राऊत यांच्या जोडीनं समालोचन करताना भरपूर मजा येते, भरपूर गोष्टी असतात, त्याच्यावरची चर्चा नक्कीच केली जाते. 30 चेंडू आणि 55 धावांचं लक्ष आहे. सकाळचं सत्र आणि नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं मैदानाचं थोडंसं आपण आढावा जर घेतला तर आता हे सकाळचं सत्र संपले आणि दुपारचं चालू होणार आहे. हे मधला काळ आहे आणि मधल्या काळामध्ये काय असतं म्हणजे 12 ते 3 आम्ही काल उल्लेख केला होता. 12 ते 3चा शो काही जण बघायला जायचे, 3 ते 6 साठी जास्त जायचे. पण या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानामध्ये 1 ते 5 सुपरहिट असतो. 1 ते 5चा शो सुपरहिट असतो. आता त्या दिशेने चाललं आहे, कारण आता घड्याला जर बघितलं तर जवळपास 1 वाजल्याच्या जवळ पातलोय. 12:50ची वेळ आता सध्या घड्याळावरती आहे. पुन्हा एकदा भारतजी राऊत आमचे जोडले जातात. मास्टरचा मॅच आहे, 40+ मॅच आहे. मास्टर क्लास या मैदानावरती पाहणार. एका बाजूला नारंगी आहे, दुसऱ्या बाजूला मुंबई मास्टर. MM तिकडे आहे, NM इकडे आहे. मजा येणार आहे मॅचला. नक्कीच तुकारामजी, तुम्ही बरोबर म्हटलं की इथे मास्टरचा क्लास, त्या कारणास्तव प्रत्येक टीमनं जी संघाची बांधणी केलेली आहे ना तुकारामजी, म्हणजे प्रत्येक टीमने असे खेळाडू निवडलेले आहेत आपल्या टीममध्ये, हे प्रत्येक टीमचे ते बेस्ट आहेत. त्या टीममध्ये त्यांनी नक्कीच प्रत्येकानं आपापली कामगिरी चोख बजावलेली आहे. अशा खेळाडूंची खास करून निवड या स्पर्धेमध्ये झाली आहे. म्हणजे एक बरोबर आपल्याला कसा पाहिजे तसा खेळाडू त्याने प्रत्येकानं या संघामध्ये घेतला आहे. आता तुम्ही प्लॅनिंग केलेली आहे, तुम्ही जुळवाजुळवी केलेली आहे. आता याचं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जो परफॉर्मन्स करायचा आहे, एक्झिक्यूट करायचं आहे, तेही महत्त्वाचं असणार आहे. कारण प्रत्येक वेळेला कसं असतं की प्रत्येक वेळेला आपल्याला पाहिजे त्यावेळेला तो खेळाडू मूव्ह करणं, खेळाडू आणणं तेही आवश्यक आहे. म्हणून मी नेहमीच सांगतो क्रिकेटचा खेळ आहे ना, आता धावांचा पाठलाग चालला आहे, म्हणजे चेसिंग चालू आहे, पण क्रिकेटचा खेळ हा बुद्धिबळ जसा खेळला जातो ना चेससारखा, तसा खेळ आहे. तुमचा प्यादा कुठला प्यादा पहिला सरकवायचा आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. उंटाची तिरकी चाल, घोड्याची 2.5 पावली चाल, आपला वजीर कधी बाहेर काढायचा हे तुम्हाला माहिती पाहिजे. तसा बुद्धिबळाचा खेळ आहे ना, तसा क्रिकेटचा खेळ बुद्धीचाही आहे, आपला बळ वापरायचाही आहे. पण ते बळ वापरताना बुद्धीचा वापर नाही झाला तर त्या बळाचा, त्या ताकदीचाही उपयोग होणार नाही आहे. मजा येणार मॅचला. 2 असे खेळाडू मैदानामध्ये दाखल झाले, त्याने भरपूर चांगलं क्रिकेट नारंगीसाठी NCCसाठी खेळले आहेत. असे परशुराम पाटील आहेत आणि समोर संतोष पाटील अर्थात बंधू. आणि यावर्षी तुम्ही तर बंधूचा फॉर्म पाहिला आहे बरं जी, बंधूचा फॉर्म आहे आणि फॉर्म असलेला तिथून पळून आला आहे आणि गोलंदाजीला असा गोलंदाज आला आहे त्यानं तेव्हाही त्याचा काळ गाजवला आहे, आत्ताही तो काळ गाजवण्याचा प्रयत्न आपण कित्येक सामन्यामध्ये केले आहेत. वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर ज्याला म्हणता येईल नंदू पाटील जे आता गोलंदाजीसाठी आले आहेत. नक्कीच नक्कीच खरोखर आत्ताचा काळ सध्याच्या घडीला जर नारंगी संघाच्या मास्टर्स क्रिकेटच्या विषयी म्हणायचं गेलं तर नक्कीच बंधू, म्हणजेच जी आपल्या स्पर्धा 8 स्पर्धा झालेल्या आहेत या मोसमातील 2023 आणि 2024. योगेश गरज, मात्र योगेश गरजसोबत जर एखादा चांगला बॅटर्स म्हणायचं गेलं नारंगीच्या या संघामध्ये सध्याच्या घडीला बॅकबोन म्हणू शकतो मी. नारंगी मास्टर्स संघाचा बॅकबोन संतोष म्हणजे बंधूला मी म्हणू शकतो, कारण जो परफॉर्मन्स बंधूनं केला आहे टीमसाठी सध्याच्या मोसमामध्ये तो टॉप क्लास आहे. त्याच्यामुळे ही बेस्ट जोडी आपण नारंगी संघाची या मैदानावर पाहतोय. स्ट्राईक एंडला आपण त्या ठिकाणी बॅटर्स पाहतोय परशुराम म्हणजे गंभीर आणि नॉन स्ट्राईकला आपण बंधूला पाहतोय.
आउटसाईड लेग स्टंप, पहिला चेंडू लेग स्टंपच्या थोडंसं बाहेर पिच केला होता. या चेंडूला नक्कीच खेळायचं होतं स्कूपच्या माध्यमातून, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क त्या ठिकाणी होत नाहीये. पंचांकडून मात्र वाईटचा इशारा. अवांतर धावेमध्ये भर. अकाउंट ओपन होतं नारंगी संघाचं 1 या धावेनं. पूर्वीचा काळ तुकारामजी, मी त्या काळाविषयी म्हटलं, ज्या काळाचं क्रिकेट तुम्ही देखील खेळलेलं आहे, जो काळ 2016चा काळ जो नारंगी संघानं पाहिला होता आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये, ज्या काळामध्ये टॉप रँकिंगमध्ये नारंगी संघ होता, तो काळ पुन्हा पाहायचा आहे नारंगी संघाचा. बऱ्याचशा आठवणी आहेत नक्कीच. मास्टर क्रिकेट खेळत असताना त्याच्यावरती चर्चा होली, पण मॅच आहे, मॅचला सुद्धा चालवणं आवश्यक आहे. ऑनसाईडच्या दिशेने चेंडू चालला, पाठीमागे फील्ड केला गेलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली. एक धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय तो 2 वरती. तुम्ही 2015, 2016, 2017 ज्यावेळेला एकाच स्पर्धेमध्ये नक्कीच त्या संघाचा एक भाग म्हणून आम्ही खेळलो होतो. एकाच स्पर्धेमध्ये आपण एकाच हंगामामध्ये 7 विजेतेपद होती, 2 उपविजेतेपद ज्यावेळेला होती नारंगीच्या दिशेनं, तो काळ आपण पाहिला आहे. आता तो काळ यायचा तर इतर संघाने प्रगती केली आहे ना. मधल्या काळामध्ये 6-7 वर्षामध्ये काय घडलं असं नाही की नारंगी संघाने नाही केलंय, पण इतर संघानेही प्रगती केली आहे. म्हणून आता नवीन नवीन विजेता आपण प्रत्येक वेळेला पाहतोय. नक्कीच यावर्षी नक्कीच भरपूर बदल. इनसाइड आउट इनफिल्डच्या वरून कव्हरच्या दिशेने चेंडू मात्र वेगाने ट्रॅव्हल होतोय, स्ट्रगल करतोय क्षेत्ररक्षक, मात्र चेंडू काही थांबत नाहीये, निघून जातोय सरळ 4 धावांसाठी. येतोय हा चौकार. पुढ्यातला चेंडू होता, इनसाइड आउट, थोडासा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला आणि कव्हरच्या डोक्यावरनं केला. आता बंधू आहे, बंधूचा तुम्ही उल्लेख केला. काल एक बंधू खेळलाय, काल जुचंदर टीमचा बंधू, आणि त्याने सुद्धा सुंदर फलंदाजी काल जितेश पाटील अर्थात बंधूनं केली होती. त्यावेळेला आम्ही म्हटलं होतं की आता बंदूक से डर नाही लगता है लेकिन बंधू से डर लगता है, त्यावेळेला म्हटलं होतं. आणि त्याने काल फलंदाजी चांगली केली. आता एका बाजूला बंधूचा फॉर्म आहे, तर दुसऱ्या बाजूला नंदू पाटील यांचा एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे. हे अनुभव वर्सेस फॉर्मची ही लढाई मैदानावरती आहे. नक्कीच अनुभव म्हणजे इतकी वर्ष नंदू पाटील क्रिकेट खेळतात, लेदर क्रिकेटचं देखील नंदूला चांगल्या प्रकारे ज्ञान आहे. आणि ज्या ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा म्हणजे राजा घरत ज्या मास्टरच्या क्रिकेट व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा स्वतः भरत असतोय आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या नावानं, त्या संघांमध्ये अनेकदा नंदू पाटील यांनी एक बेस्ट गोलंदाजी केलेली आहे. मात्र या नारंगीच्या मैदानावर कशा प्रकारे गोलंदाजी असेल. पुन्हा एकदा यावेळेस इनफिल्डच्यावर अतिशय सुंदर फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे प्रोडक्शनला, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहिलं होताना. फेक नॉनस्ट्राईक इनला दिली गेली, तत्पूर्वी 2 धावा. म्हणजे संध्याच्या घडीला जो फॉर्म जवळपास 8 स्पर्धा 40+ क्रिकेटच्या झालेल्या आहेत, 23 स्पर्धांची मालिका तुकारामजी सुरू आहे. त्या 23 स्पर्धांच्या मालिकेमध्ये 8 ज्या स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये नारंगी संघानं जिथे खेळी केलेली आहे त्याच्यामध्ये नक्कीच एक चांगली खेळी आणि चांगली इनिंग बंधूनं साकारली आहे. आणि त्याचकरता आता मुंबई मास्टर खेळतात, त्यांनी टार्गेट सेट केले 55, पण सध्याच्याकडल्या त्यांच्या टार्गेटवर बंधू आहे. त्यांनी 55चं टार्गेट सेट केले, पण सध्याच्याकडल्या त्यांच्या टार्गेटवरती बंधू आहे, कारण बंधूचा विकेट त्यांना पाहिजे. नंदूंचा प्रयत्न तोच चालला की बंधूचा विकेट आपल्याला घ्यायचा आहे, एक विकेटनं प्रतिस्पर्ध्यावरती दबाव आणायचा आहे, आणि बंधूचा प्रयत्न आहे प्रतिस्पर्ध्याला डॉमिनेट करायचं आहे. पहिल्या षटकामध्ये 10, 12, 15 धाबा करायचे आहेत. बॅटच्या आतल्याकडे लागून चेंडू चाला पाठीमागे, एक धाव जलद गतीने पूर्ण केले. हाही फटका बघा, इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न जरूर केला, थोडेसे लेट खेळले. आणि नंदू यांचा अनुभव, नंदू पाटील यांचा अनुभवचा उल्लेख का केला बघा. फुलरले नव्हता पण लेट खेळले, थोडं लेट खेळला तुम्ही जागा थोडीशी दिली जिथून चेंडू निघून जाईल, आणि इथून चेंडू झालाय 4 चेंडूचा खेळ, धावा आहेत धावफलकावरती 9, पाठलाग आहे 55 धावांचा. त्यासाठीच मी तुकारामजी ज्याप्रमाणे तुम्ही मगाशी म्हटलं की क्रिकेटचा खेळ बुद्धिबळच्या त्या पटाप्रमाणे खेळणं गरजेचं आहे. इथून मी मगाशी देखील उल्लेख केला होता, ज्यावेळेस मॅच सुरू व्हायच्या अगोदर उल्लेख केला होता की जी डगआउटमध्ये मीटिंग सुरू आहे, जी कॉन्फरन्स घेतली गेली मुंबई टीमनं, ती कॉन्फरन्स कशासाठी घेतली गेली, कदाचित मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि जे बॅटिंग पॉवर प्ले हे जी 2 षटकं आहेत, या 2 षटकांमध्ये कमीत कमी धावा कशा जातील आणि तिथे कुठले गोलंदाज यायला हवेत यासाठी कदाचित चर्चा केली गेली. त्यामुळे नंदू पाटील हे आपल्याला पहिले गोलंदाज पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा स्कूप करण्याचा प्रयत्न होता, अतिशय सुंदर चेंडू हाताळला गेला, मात्र त्या ठिकाणी बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावसंख्या झाली आहे फलकावर ती म्हणजे 10. तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सुरू आहे तुकारामजी, आणि जो धावफलक समोर आहे
जवळपास 54 धावा. तर त्या धावा करायच्या असतील तर हा जो करंट रन रेट सुरू आहे तो उत्तम सुरू आहे मी तर म्हणेन. आणि दुसऱ्या बाजूला नंदू पाटील यांची गोलंदाजी पाहिली. एक चौकार थोडंसं बाजूला ठेवा, एक चौकार थोडंसं बाजूला ठेवा, व्यवस्थित गोंधळाने हाताळले. असं नाही की संधी दिलेली आहे, प्रतिस्पर्ध्याला त्यांनी सुद्धा संधी दिली नाही मोठे फटके खेळण्याची. त्याच्यामुळे जे सुरुवातीच्या काळामधल्या जी लढाई आहे ना, ही अर्ली स्टेज आहे, सुरुवातीचा काळ आहे या मॅचचा. हा सुरुवातीचा काळ, इथून बरंच काय घडणार आहे, बरंच काही बदलणार आहे, बराच काही उलटफेर होणार आहे यानंतर. कारण दोन्ही टीम आहेत इथून फार बांधणी करून आल्यात, दोन्ही टीम फार विचारपूर्वक केल्यात आणि दोन्ही टीमने एकच गोष्ट ध्यानात केली आहे की इथून सिच्युएशन कशी असू दे, दबाव वापरल्यावरती नाही यायचं आहे. फक्त वेळ टाईमवरती सुद्धा लक्ष असू द्या. कारण आज संध्याकाळी आपण ऑल इंडिया ओपनची स्पर्धा सुद्धा, कारण आज हे सामने सुरू होताना बराच उशीर झाला आहे. आपण 10:30-11चा जो शेड्यूल होता तो 12च्या नंतरचा शेड्यूल चालू झाला आहे. त्याच्यामुळे याचा परिणाम त्या स्पर्धेवरती होणार नाही आहे याची काळजी आपण घ्यायची आहे. नक्कीच त्या गोष्टीकडे लक्ष नक्कीच असेल. सुरेख एम एस स्टाईलमध्ये हा फटका एक्झिक्यूट करायचा होता, मात्र नक्कीच अप्रतिम गोलंदाजी. तुकाराम सरांनी बरोबर म्हटलं की एक चौकार जर सोडला आणि उर्वरित आपण चेंडू पाहिले नंदू पाटील यांचे अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1 पहिले षटक या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. फलकावर धावा आलेल्या आहेत त्या 10. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, त्यानंतर येऊया या मॅचच्या दिशेनं. डीजे मयूर. तुम्हाला फक्त नारंगीच्याच मैदानावर ऐकायला येतील, लक्षात ठेवा. डीजे मयूर धन्यवाद, थँक्यू. या श्री आला का? श्री आला म्हणजे अशी गाणी नक्कीच येतील. श्री, थँक्यू श्री. कैलास पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आजचे बर्थडे बॉय, आज त्यांचा जन्मदिवस आहे, त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत, वेलकम कैलास पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे आणि जन्मदिनाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. अप्रतिम मॅच नक्कीच पाहायला मिळेल. मगाशी नक्कीच तुकाराम सरांनी म्हटलं की सुरुवात कशी असेल, त्यानंतर जवळपास पुढचा भाग कसा असेल. इथून आपण जर विचार केला, मुंबई संघ ज्यावेळेस बॅटिंग करत होता त्यावेळेस पहिल्या ओव्हरमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये आल्या होत्या त्या फक्त 4 धावा. आणि इथून जर आपण नारंगी संघ प्रथम बॅटिंग करताना आपण पाहतोय ते 10 धावा, एकही विकेट नाही. त्यावेळेस मुंबई संघाचे 4 धावा आल्या होत्या, एकही विकेट नव्हती. त्यानंतर मात्र मुंबई संघाने आपला गेअर शिफ्ट केला. जवळपास दुसऱ्या षटकामध्ये जवळपास 10 धावा. त्यानंतर जेपीच्या अगेन्स्ट नंबर 3चं षटक जे आक्रमण केलं गेलं, 16 धावेचं ते षटक आणि तिथून मात्र धावसंख्या फुलली गेली. ती मुंबई संघाची 54 या धावसंख्येपर्यंत पोहोचली गेली. त्याप्रमाणे इथे तसं चित्र पाहायला मिळेल. सुरुवात दणक्यात आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा 54 धावेचा पाठला करताना जी धावसंख्या उभारलेली आहे नारंगी टीमनं, ती अतिशय सुंदर आहे. जवळपास 10 धावा, एकही विकेट नाही. बेनिफिट द्यायचं गेलं तर नक्कीच एक बेनिफिट असेल ते नारंगी या टीमसाठी. जोडी नारंगी संघाची जोडी आपण पाहतोय, एका साईडला गंभीर आणि एका साईडला संतोष बंधू, ही जोडी आपण नारंगी संघाची पाहतोय. धावा झाल्यात ते 10 आणि गोलंदाजी ट्रॅकवर मागच्या आपण स्पर्धेचा पाहिला होता मालिकावीर हा पुरस्कार ज्याने घेतला होता मिस्टर मिलिंद वैती. यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउट चेंडू हवेत. हा झेल होणं गरजेचं होतं, मात्र इथे झेलही सुटतोय आणि चेंडू देखील निघून जातोय 4 धावांसाठी. चौकार. पाहू शकता अगदी सोपा झेल होता आणि अक्षरशः झेलच्या खाली देखील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आले होते, मात्र तो कॅच त्या ठिकाणी ड्रॉप झाला. बाउंड्री लाईनपर्यंत स्ट्रगल केलं क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवण्यासाठी, मात्र चेंडू काही थांबला नाही आहे. म्हणजे म्हणायचं गेलं तर तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती आलं धुपाटणं. अशा प्रकारचा क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. इथे कॅच खूप महत्त्वाचा होता, कारण एक चांगली पार्टनरशिप या ठिकाणी नारंगी संघाची जी बिल्ड होत आहे ती पार्टनरशिप किती कुठेतरी तुटण्याची संधी होती आणि ती संधी निर्माण केली होती गोलंदाजानं. मात्र त्या गोलंदाजाला साथ लावली गेली नाही आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाची. धावा झालेल्या आहेत त्या ठिकाणी 14. एक नक्कीच नशिबाचा चौकार आपण नारंगीच्या टीमच्या बाजूनं पाहिला. मिलिंद वैती या गोलंदाजाला आपण पाहतोय. नारंगीचं मैदान आणि स्पर्धा क्रमांक आपण त्या ठिकाणी पाहिली होती 7वी आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची. त्या स्पर्धेमध्ये जवळपास 7 विकेट
या गोलंदाजानं काढल्या होत्या हे विसरता कामा नाहीये. ऑन साइडला यावेळेस चेंडू मात्र बॅटच्या रडार मध्ये आला होता. सरळ चेंडूला फेकून दिला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय दमदार षटकार. श्री काय गाणं वाजवलं तू, काय तो निशाणा, बॅटच्या रडार मध्ये तो चेंडू आला होता आणि जवळपास तो चेंडू सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि या वेळेस आपण हा पहिला षटकार पाहतोय या स्पर्धेमधील. हा पहिला षटकार गंभीर यांच्या बॅटमधून सुपाप. पहिल्या चेंडूवर चौकार, तो झेल होता, तो झेल सुटला गेला, चेंडू चौकाराच्या दिशेने पलटला, त्यानंतर पलटवार केला गेला. आणखीन एक षटकार. धाव संख्या वेगाने पुढे वाटचाल करताना धावा होत आहेत त्या 20. बड्डे बॉय कैलास पाटील आमचे मार्गदर्शक आमच्या बाजूला या ठिकाणी बसलेले आहेत. स्कूप करण्याचा प्रयत्न यावेळेस वेगळ्या माइंडने खेळायचं होतं गंभीरला. प्रयत्न चांगला होता कारण हा जर फटका व्यवस्थित कनेक्ट झाला असता तर नक्कीच हा देखील चौकार जाऊ शकला असता. मात्र प्रयत्न अप्रतिम केला गेला. धाव संख्या 21. कैलास पाटील आमच्या संमित झालेले आहेत. पुन्हा एकदा कैलास भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खरोखरच आज जे समालोचन आम्ही या व्यासपीठावर करतोय याच्यामध्ये नक्कीच कुठेतरी एक सिंहाचा वाटा कैलास पाटील यांचा देखील आहे आम्हाला घडवण्यासाठी. कैलास पाटील त्यानंतर तुकाराम सरांचं देखील, तुकाराम मांगेला साहेबांचं देखील मार्गदर्शन आम्हाला खूप मोलाचं ठरतं. तर मी दोघांचंही मनापासून आभार व्यक्त करतोय. चला मॅचच्या दिशेने जाऊया. 21 चेंडू 34 धावांची आवश्यकता. इथून जी जोडी जमले परशुराम दुसऱ्या बाजूला बंधू, याच जोडीनं पुढे जायचं आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण मुंबई मास्टर्सचा उल्लेख करायचा झाला, स्विंग अँड मिस मिलनला म्हणून म्हणलं मुंबई मास्टर तुमच्या नावामध्ये M4 मुंबई M4 मास्टर आहे. तुम्हाला मस्त खेळायचं आहे, मस्त खेळायचं आहे कारण 2 M तुमच्या नावावरती आहे. दुसऱ्या बाजूला नारंगी मास्टर आहे, त्यांना माहिती आहे आता सुरुवात चांगली झाली, स्टार्ट चांगला झालाय. कॅल्क्युलेटिव्ह त्यांनाही खेळायचं आहे, कॅल्क्युलेशन त्यांनाही करायचं आहे आणि प्रतिस्पर्ध्यावरती दबाव ठेवून पुन्हा एकदा धावफलकाला चालू ठेवायचं आहे. आणि ज्याप्रमाणे जी पार्टनरशिप बिल्ड झाली आहे ती कौतुकास्पद आहे. खरोखरच कुठेतरी कॅल्क्युलेट क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. तुकाराम सरांनी नक्कीच बरोबर म्हटलं की इथून मात्र त्या माइंडने खेळावं लागेल आणि त्या पद्धतीचं क्रिकेट सुरू आहे. यावेळेस देखील तो स्वागस्टिप खेळण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आपण बंधू यांच्या बॅटमधून हा मोठा फटका खेळायचा होता. हा देखील चेंडू मात्र निर्धाव गेला. इथून मुंबई संघ हा विचार करेल इथून एखादी विकेट किंवा इथून काही चेंडू डॉट म्हणजे जे अंतर जे आहे चेंडू आणि धावांचं हे अंतर, हा डिस्टन्स जो आहे हा मोठ्या प्रमाणात दर्शवायला हवा. पंच केलं गेलं चेंडूला. चेंडू मात्र थर्डमॅनच्या दिशेने वेगाने ट्रॅव्हल होतो. एक धाव तर पूर्ण, मात्र चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडूला पायाने अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता, मात्र चेंडू सीमारेषा पार. येतोय हा दमदार चौकार. चेंडू बघा मागच्या चेंडू कधी कधी आहे मिडल ऑफ द बॅट लागतो तरी बाउंड्री जात नाही आणि काही वेळेला बॅटच्या कडेला लागतो तरी पण बाउंड्री. हे क्रिकेट आहे. चांगल्या चेंडूवरती कधी षटकार बसतो तर पुलटो चेंडूवरती आपण आऊट पण होतो. असा क्रिकेटचा खेळ आहे. मागचा आपण बघितलं तर काही स्पर्धेचा उल्लेख केला. परशुराम खेळतात 11 वरती, बंदूक खेळतात 11 वरती. दोन्ही चांगली बॅटिंग करतात म्हणून मी मुंबई मास्टरचा उल्लेख केला होता. इथून या षटकाची शेवटचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर कट करायचा होता. जवळचा चेंडू होता. इथून खेळ संपलाय. 2 षटकांचा 55 धावांचा पाठलाग करताना धावा झाल्या धापलकावरती 25. अजून 18 चेंडूचा खेळ इथून शिल्लक राहिला आहे आणि 18 चेंडूमध्ये करायच्या 30 धावा. डीबीएनच्या स्क्रीनवरती सध्याच्या घडीला आपण बघतोय 18-30चा हा मॅच आहे. मॅच थोड्या वेळासाठी थांबलाय. आपणही थांबूया कारण DJ श्री रेडी झालेत. हे गाणं ऐकूया आणि भरतजी राऊत यांच्या सोबतीनं पुन्हा एकदा एक इक्वेशन बघा, कंपॅरिझन बघा. इक्वेशन पाहिलं त्यानंतर कंपॅरिझन. ज्यावेळेला मॅच सुरू झाली मुंबई मास्टर 2 षटकांनंतर 14 वरती होता, त्याला प्रत्युत्तर देताना नारंगी 25 वरती. हे कंपॅरिझन आहे की आता काय घडलं होतं मागच्या इनिंगमध्ये. ब्रेकमध्ये ऐकूया संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेनं.
आपण DBNच्या स्क्रीनवरती बघतो मॅनहॅटन म्हणजे तुम्ही कशा बिल्डिंग्स इथून पार केल्या होत्या या स्पर्धेसाठी खास करून मोरेश्वर मांगेला यांच्याकडनं सुद्धा आर्थिक योगदान आलेले आहे त्यांचंही मनापासून आभार आहे कारण कित्येक लोक आहेत लिस्ट आहे नक्की त्यांचाही नामोल्लेख केला जाणार आहे प्रत्येकानं आपलं योगदान दिले प्रत्येकानं आपला जो सहभाग आहे या 25व्या या रौप्य वर्षासाठी त्यांनी दिलेला आहे प्रत्येकाच आहे म्हणजे जसा जे आर्थिक योगदान देणारी लोक आहेत खेळाडूंनी आपला परफॉर्मन्स दिला आहे प्रेक्षकांनी आपली साथ दिलेली आहे आणि भरतरावजी आपल्यासारख्या कित्येक समालोचकांनी एवढ्या वर्षाची साथ या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाला लाभलेले आहे त्यामुळेच कदाचित जे गाणं वाजले ना नारंगी ग्रामस्थ मंडळ हाय भारी ते मंडळ अशासाठी आहे खेळाडूंची साथ मैदानावरती असलेली त्यांची सहकार्य प्रेक्षकांची लाभलेला प्रत्येक वेळेला तो सहकार्य आहे आणि अशा वेळेला आर्थिक स्वरूपात लाभलेला तो मदतीचा हात आहे आणि आपल्या समोलकांची त्यावेळेला ती जुगलबंदी जे आपण नेहमी जगतोय तर प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाला ज्यावेळेला स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्याची वेळ येते बालाजी त्यावेळेला 2-3 प्रश्न समोर असतात एक पंच कोण असतील एक मग लाईव्ह करणारे कोण असतील आणि तिसरी महत्त्वाचा घटक बाबा आता समालोचक कोण असतील पण थँक्स करणं इतके चांगले समालोचक गेल्या इतक्या वर्षामध्ये नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाने पाहिले आहेत आणि तेही अशा वेळेला पाहिले आहेत ज्यावेळेला कदाचित कॉलची आवश्यकता नाही आहे त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही आहे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती स्पर्धा म्हटली की आपोआप त्यांचीही पावलं या मैदानाच्या दिशेने येतात नक्कीच नक्कीच हे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळावरचं असलेलं प्रेम आहे तुकारामजी त्यासाठीच मी म्हटलं ना की हे रौप्य महोत्सवी वर्ष जरी असलं तरी मात्र 25 वर्ष जे आहेत ही नारंगी ग्रामस्थांच्या जवळपास एकजुटीचे आहेत कारण एखादं मंडळ एकजुटीनं 25 वर्ष सलग चालवणं खायची गोष्ट नाही आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळे ते एकजुटीला माझ्याकडून सलाम असेल रौप्य महोत्सवी वर्ष आपण या ठिकाणी साजरं करतो अनेक फॉर्मॅट आपण पाहिले एक गाव एक फॉर्मॅट सपाला गट हा देखील फॉर्मॅट पाहिला मात्र एक नक्कीच चांगला एक फॉर्मॅट तो म्हणजे मास्टर्स क्रिकेटचा फॉर्मॅट इथून लेजंडरी खेळाडूंना देखील या रौप्य महोत्सवामध्ये सामील केला आहे त्याबद्दल नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं मी मनापासून आभार व्यक्त करेल चला मॅचच्या दिवशी 9-18-30 मॅच चांगला चेंडू हे षटक कसं आहे म्हणजे आता मिडल ऑफ द ओव्हर आले मध्ये काय झालं माहिती का 2 षटकामध्ये 25 धावा गेल्यानंतर थोडासा वेळ गेलाय थोडासा टाइम गेलाय आता तो टाइम गेलाय तो चर्चा करण्यासाठी गेलाय मोठा श्वास घेण्यासाठी सुद्धा गेलाय कमबॅकसाठी सुद्धा तो टाइम गेलाय म्हटलेला कमबॅकसाठी सुद्धा टाइम गेलाय कारण क्रिकेटमध्ये नेहमी ज्यावेळेला स्थित्यंतर येतात थोडंसं मध्ये गॅप येतो चेंजेस भरपूर होतात आता आपल्यालाही थोडासा वेळ मिळाला होता समोरच्याकांना तो थोडासा वेळ विचार करण्यासाठी दिलाय मैदानावरती विचार झालाय आता समीकरण बघूया इथून 16 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि 16 चेंडूमध्ये करायच्यात 29 धावा इथून ज्याप्रमाणे तुम्ही नेहमी म्हणतात तुकारामजी की जो वेळ जो वाया गेलेला आहे मैदानाच्या आतमध्ये भले तो ड्रिंक ब्रेक असू द्या तो वेळ नक्की कोणासाठी तुमच्याकडून मी नेहमी ऐकलेला आहे की हा वेळ जो गेला आहे तो नक्की कोणासाठी इथून पलटवार करेल का मुंबई संघ ज्या वेगानं नारंगी संघाची गाडी सुरू आहे त्या गाडीला कुठेतरी ब्रेक लावण्याचं काम मुंबईचा संघाचा हा गोलंदाज यतीन करेल का इथे मात्र कदाचित ती ग्रीप मिळत नाही हातातून चेंडू मात्र निसटतोय गोलंदाज यतीन पाटील त्या ठिकाणी आहेत डेड बॉलचा इशारा धावा झालेल्या आहेत फलकावर त्यामुळे 26 मास्टर्स क्रिकेटचे अनेक रेकॉर्ड आहेत कैलास पाटील आमच्या समित अनेकदा असतात मात्र एक रेकॉर्ड तुटला गेला नाही मास्टर्स क्रिकेटचा तो म्हणजे प्रवीण गावड यांच्या नावावरचा 832 धावा त्या 832 धावेपर्यंत आतापर्यंत मास्टर्स क्रिकेटमध्ये जवळपास हे जवळजवळ 23 संघ एकत्र आलेले आहेत आणि इथून मात्र 832चा रेकॉर्ड कैलास पाटील आणि त्या रेकॉर्डापर्यंत त्या आकड्यापर्यंत आतापर्यंत कुठलाही खेळाडू पोहोचला नाहीये तो रेकॉर्ड अजूनही शाबूत आहे शॉर्ट ऑन पूल खेळायचं होतं थोडंसं हाफ ट्रॅकरा चेंडू होता पूलच्या माध्यमातून मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं या चेंडूला बंधू त्या ठिकाणी आहे मात्र चेंडू होतोय मिस एक धाव 22च्या स्वरूपात दिली गेलेली आहे धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 27 धावा आणि यतीन काय सांगतोय माहितीये का मुंबई मास्टरला बाबा आपण या मॅच मध्ये परत येतील यतीन तेच सांगतोय कारण यतीन आहे गोलंदाज मागचे 3 चेंडू जर पाहिले तर चांगल्या पद्धतीने यतीन यांनी हाताळलेत यतीन सांगतोय आपण मॅच मध्ये येतील चेंडू बराच बल गेला शतरक्षक चेंडूच्या खाली टिपला झेल 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 बदललाय खेळ आता कोणाची आले वेळ झाली डीजेची डीजेला ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया विजयश्री हा आपण जर परशुरामांची खेळी पाहिली 8 चेंडू आणि जवळपास 12 धावा
150चा आपण स्ट्राईक रेट पाहिला, पण एक चौकार आणि एक षटकार गंभीर यांच्या आपण बॅटमधून पाहिला. रिप्ले जर आपण पाहिला कशा प्रकारे चेंडू टाकला होता, आउटसाईड ऑफ स्टंप पिचिंग होती, थोडासा बॅटरपासून चेंडू लांब ठेवला होता आणि हा फटका मात्र कुठेतरी फसला गेला. आणि जी टीमची मान्य आहे तुकारामजी ज्याप्रमाणे म्हटलं की वेगवेगळे खेळाडूंची निवड जी या ठिकाणी झालेली आहे, या खेळाडूंना आपापल्या टीमचं कर्णधार पद भूषवलं होतं, अशा खेळाडूंची वर्णी आज मुंबई संघामध्ये लागली गेलेली आहे. आपण जसं तुम्ही उल्लेख केला कॅप्टन आहेत भरपूर, पण या सगळ्या कॅप्टनला लीड करायला पण त्यांचा कॅप्टन पाहिजे ना. एक कॅप्टन आहे ना ज्यानं फक्त आगरी कोहली मास्टर नाही आहे पूर्ण, म्हणजे ज्यानं सीझन क्रिकेटमध्ये सुद्धा लीड केलेलं आहे, मोठ्या संघाकडनं खेळताना सुद्धा एक चांगला खेळ दाखवला, लीड केलं आहे. कारण नेतृत्व आहे ना, म्हणजे जसं आमचे विजयजी नेहमीच सांगतात, नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडनं उसणं मिळत नाही, ते उपजत असावं लागतं. पण नेतृत्वाची गंमत वेगळी आहे, आपण त्याच्यावरती चर्चा करणं. नेतृत्व असतं काय, लिडरशिप असतं काय, त्याच्यावरती चर्चा होईल. पण तुर्तास योगेश आलाय नवीन फलंदाज. तुम्ही चर्चा केली होती योगेशकडे क्षमता आहे, पण आता यतीनने सांगितलं म्हणून मी म्हटलं ना, यतीन सांगतोय मुंबई मास्टरला आपण या मॅचमध्ये येतील आणि त्याचे संकेत गेले. पण योगेश आहे ज्याच्याकडे क्षमता आहे. मिस टाइम सॉंग झाला, क्षेत्ररक्षक चेंडू येतोय का नाही आहे, एक धाव या चेंडूवरती, पूर्ण एका धावावरती समाधान मानावं लागतंय. आता हा क्षण कसा आहे बघा, हा क्षण कसा आहे, चर्चा त्याच्यावरती होईल. पण चांगलं षटक येतील हाताळलं. या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात, एक विकेट घेतलाय. धावा धावफलकावरती 28, 28, 27ची अजून आवश्यकता आहे. नक्कीच. मात्र पुनरागमन जो पलटवार मुंबई संघानं केलेला आहे तो मात्र अप्रतिम. जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत नारंगी मास्टर्स क्रिकेटचे 2 टॉप क्लास खेळाडू, एका साईडला पण योगेश घरत आणि एका साईडला संतोष बंधू यांना आपण पाहतोय. ब्लॉक हॉलचा चेंडू MS स्टाईलमध्ये हा फटका खेळायचा होता, अप्रतिम गोलंदाजी. ज्याप्रमाणे तुकारामजी तुम्ही म्हटलं, खरोखरच यतीनचं हे षटक काय मुंबई संघ या मॅचमध्ये येईल का, खरोखर यतीननं ते दाखवून दिलं. नंबर 3चं षटक, नेहमी नंबर 3चं षटक, टर्निंग पॉईंट अनेकदा आपल्याला अनेक मॅचेसमध्ये पाहिलेलं आहे. आणि हे नंबर 3चं षटक, यतीन यांचं हे षटक आपण जर पाहिलं, पहा यतीन यांच्या षटकाची आपण विश्लेषण करायचं गेलं, 1 विकेट, 2 धावा, 3 डॉट बॉल. आणि ही DBNची खासियत आहे, षटक संपले लगेच त्याचा हायलाईट आले. ही DBNची खासियत आहे, आपल्याला जास्त कुठे धावं लागत नाही, सांगावं लागत नाही बाबा अपडेटर आण रे काहीतरी गोष्टी आण, हे सांगावं लागत नाही. ही DBNची खासियत आहे आणि आपल्या शब्दावरती चालणारं DBN आहे. आणि 50,000 सबस्क्रायबर म्हणजे खायची गोष्ट नाही आहे तुकारामजी, ही त्यांची त्या मुलांची मेहनत आहे. मी म्हटलं मगाशी ज्यावेळेस धनंजय पाटील आमच्या समित समालोचन करण्यासाठी आले होते की गणपत बाबूराव पाटील या स्पर्धेपासून DBNनं आपली सुरुवात केली होती लाईव्ह टेलिकास्टची, तिथून मात्र या मुलांनी जी प्रगती केलेली आहे त्यासाठी मी म्हटलं ना तुकारामजी की 50,000 सबस्क्रायबर मिळवणं म्हणजे खायची गोष्ट नाही आताच्या घडीला. आणि त्यावरती म्हणजे प्रशांतजी आदवडे आणि आमची भरपूर चर्चा झाली होती. आता 12-27चा मॅच आहे, तुर्तास 12:49च्या आसपासचा मॅच चालू झाला होता. जेव्हा 12:49 झाली होती त्यावेळेला मॅच चालू झाला होता आणि मॅच आता 12:27वर आलाय. घड्याळाचे काटे नाही मागे फिरलेत, पण मॅच थोडासा मागे गेलाय, पण मजा येणार आहे मॅचला मजा येणार आहे. 12-27च्या मॅच आहे, 2 महत्वाचे खेळाडू मैदानावरती आहेत ज्यांच्याकडे क्षमता आहे. आणि सध्याच्या घडीला मागच्या यतीनच्या ते षटकानं मुंबई मास्टर्सची उम्मीद सुद्धा जागी झाले. पहिलाच मॅच म्हणून म्हटलं ना 40+ खेळाडू आहेत. आपल्याला वाटते आता पुढच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये येतील, बाहेरचे खेळाडू येतील, आपला खेळ दाखवतील, पण हे ते खेळाडू आहेत त्यांनी आपल्या उमेदीचा खेळ गाजवलाय. MRIचा बॉल, टेक्सचा बॉल ज्यानं गाजवलेले खेळाडू सध्याच्या घडीला मैदानावरती आहेत. वेळ टाईमवरती लक्ष ठेवा, थोडंसं वेळेचं सुद्धा थोडीशी मर्यादा आपण पाळायची आहे. आता करंट रन रेट खाली गेलाय आणि रिक्वायर्ड रन रेट वर आलाय. 12-27चा मॅच आहे. मी तुमच्या दिशेने येणार आहे. पहिले 3 चेंडू फार महत्वाचे, पहिल्या 3 चेंडूवरती 10-12 धावा आणि त्याच वेळेला मैदानावरती आगमन होते असं व्यक्तिमत्वाचं. नक्कीच आम्ही त्याचा उल्लेख करू या मैदानाच्या उभारणीमध्ये. या मैदानाच्या सुरुवातीपासूनच्या म्हणजे ज्यावेळेला उभारणी करायची होती त्यावेळेला एक असं व्यक्तिमत्व होतं ज्यांनी नारंगी ग्रामसेकडे अर्थात नारंगी गावाला ज्यानं मोलाचं सहकार्य केलं, ते सन्माननीय श्री महेश हरी पाटील यांचं इथे शुभागमन झालंय. हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्यानं ज्यावेळेला मैदान उभारायचं होतं मग त्यासाठी लागणारं साहित्य, मग गाड्यांची व्यवस्था, JCBची व्यवस्था, या सर्वांची व्यवस्था सध्याकडे स्क्रीनवरती आपण त्यांना पाहतोय. जी व्यवस्था नक्कीच त्यांचंही आगमन झालं आहे. आपलंही सहर्ष स्वागत आहे. जे रूप आज नारंगी ग्रामसेक्रेटरीचं पाहतोय त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा या व्यक्तिमत्वाचा आहे. ते सन्माननीय श्री महेश हरी पाटील यांचं इथे शुभागमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत आहे या मैदानावरती.
वेलकम वेलकम आगतम स्वागतम सुस्वागतम मॅचची आपलं खरोखरच मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेने जाऊया. गरमागरम मॅच आहे. इथून नक्कीच हे षटक ज्याप्रमाणे तुकाराम सरांनी म्हटलं की 3 चेंडू 10 धावा यायलाच हव्यात. खरोखर तो प्रयत्न सुरू आहे. योगेश गरजच्या बॅटमधून आपण मोठा फटका पाहिला होता, मात्र तो फटका फसला होता. यावेळेस पुन्हा एकदा मिस्टर स्टोक आहे. चेंडू हवेत आहे. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक स्ट्रगल करतोय त्या ठिकाणी झेलच्या खाली पोहोचण्यासाठी, मात्र जवळपास आवाक्याच्या बाहेर हा झेल होता. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत. इथून जर आपण तुकारामजी विचार केला, हे षटक चौथं क्रमांक 4चं षटक, इथून या 6 चेंडूमध्ये मॅक्झिमम 12 किंवा 15 जर धावा आल्या तर नक्की या मॅचमध्ये ती रंगत राहील. नारंगी संघ तेच विचार करतोय ना, म्हणजे नारंगी मास्टरचा संघ ते विचार करतोय या षटक मोठं करायचं आहे, थोडंसं मोठं इथून करायचं आहे. आता समीकरण बघा, समीकरण बघणं इंटरेस्टिंग आहे. तिथे चर्चा मैदानावरती चाललंय. नंदू पाटील आहेत आपल्या कर्णधाराशी चर्चा करतात, म्हणून मी ते 10 चेंडू आणि इथून 23 धावांची आवश्यकता, 10 चेंडू 23 धावांची आवश्यकता आहे. मी नेतृत्वाचा उल्लेख का केला होता, कारण लीडरशिप का मतलब अपना धौक नहीं जमाना है, लोगों को सही राह दिखाना होता है. नेतृत्वाचा अर्थ फक्त आपला नाही तर आपल्या सोबत असलेल्या लोकांनाही घेऊन जाणं, हा नेतृत्वाचा अर्थ असतो. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट ज्याला म्हटलं जात आहे, तिथे नंदू पाटील आहेत, पण दुसऱ्या बाजूला योगेश सुद्धा आहेत. योगेश स्ट्रायकर एंडला 2 कॅप्टन मधली जुगलबंदी फ्लिक केल्या चेंडूला, चेंडू झाला स्क्वेअर लेग रिजन मध्ये, फील्ड केलं गेलं तिथून 1 धाव या चेंडूवरती. 2 कॅप्टन आहेत, एक नारंगी मास्टरचे कर्णधार योगेश आहेत, दुसऱ्या बाजूला मुंबई मास्टरचे कर्णधार नंदू पाटील तिथे आहेत. 2 कर्णधारांमधली लागलेली झुंज, मुंबई वर्सेस नारंगीचा रंगलेला मॅच इथे आहे. आणि ज्यावेळेला अल्फाबेट येते ना ABCD, आता पहिला एम येतो का एन येतो माहिती नाही, पण मॅच तसं चाललाय. आता पहिला एम येणार का एन येणार, पण मॅच तसा 2 जवळ आहे, म्हणजे एम नंतर एन येतो, पण एनच्या अगोदर एम येतो, असंही आहे. नक्कीच. आणि कालच्या मॅचेस तुकारामजी, कालच्या मॅचेस जे झालेल्या आहेत म्हणजे अक्षरशः ऐन वेळेवर त्या अनेक कलटणी घेणाऱ्या मॅचेस आपण कालच्या दिवसामध्ये पाहिल्या. त्याच्यामुळे 9 चेंडू 22 धावा आणि या मैदानावर मी तर म्हणजे अशक्य अशी गोष्ट नाही आहे, अशक्य अशी कुठलीही गोष्ट या मैदानावर नाही आहे. कारण या मैदानावर मी 100 धावा देखील होताना पाहिलेल्या आहेत, अर्धशतक खेळी देखील काही खेळाडूंना करताना मी पाहिलेले आहे, आणि जवळपास 1 धाव देखील होऊ देणारे असे होऊ न देणारे गोलंदाज देखील या मैदानावर मी पाहिलेले आहेत. नाही गेल्याच झाले ना, गेलेच मॅच एक झाले आपण याच मैदानामध्ये डिसेंबरच्या मैदानामध्ये. हलक्या हाताने चेंडूला खेळलाय, चेंडू क्षेत्ररक्षक येतोय तिथून, फिल्डिंग प्रमोद, चांगली फिल्डिंग, सुंदर फिल्डिंग, चेंडूच्या दिशेनं आलं आणि तिथं पाहिलं. नक्की तुम्ही चांगला उल्लेख केला, कारण डिसेंबर महिन्यामध्ये एक स्पर्धा पार पडली होती. 4 चेंडू 20 धावांची आवश्यकता होती, 21 धावांची आवश्यकता होती, आणि त्यावेळेला त्याने 3 षटकार ठोकले होते. 3 षटकार ठोकून शेवटच्या वेळेला 2 धावा नाही झाल्यात, 2 धावा नाही झाल्यात. असा मॅच या मैदानात पाहिलाय. तुमच्या दिशेने येतोय 8-20. मात्र होप्स वाढत आहेत. मुंबई संघाचे होप्स का वाढले गेले, कारण यतीन ज्याने नंबर 3चं षटक, तुकारामजी नेहमी म्हणतात की नंबर 5 षटकाची ज्यावेळेस मॅच असते, 5 ओव्हरची मॅच असते, त्यावेळेस 3रं षटक हे खूप टर्निंग पॉईंट असतं अनेक सामन्यामध्ये. आणि ते नंबर 3चं षटक यतीन यांचं कुठेतरी होप्स वाढत आहे. बॅकफुट पंच, इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम कॅच, निलेश पाटील त्या ठिकाणी आहेत, आणि हा येतो एक मोठा धक्का नारंगी संघाला. परतावा लागेल डगआउट रिझर्व मध्ये. संतोष यांना गॉन. बारा 27 झाले. आता पुढे मागे चाललाय, आणि मी बरेच का उल्लेख केला मागचा. आपण फक्त विकेट बघूया, रिप्ले बघूया. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, थोडासा अपेश केला. सुंदर उंच उडी, म्हणजे शाळेमध्ये असायचो आपण उंच उडीमध्ये, पण आता इथे दाखवून दिले निलेश पाटील यांनी की वेळेवरती उडी घेऊ शकतो, वेळेवरती अटेम्प्ट करू शकतो, आणि वेळेवरती हातांची ओंजळी अशा पद्धतीने घेऊ शकतो, की हा क्रुशियल मेमोट होता. बंधू जे चांगली बॅटिंग करत होते ते आता आल्यात. आता पहिला 8-20 होता आणि आता 7-20 आलंय. ॲक्च्युली 7-20 नाही आहे, मागचं ते 8-20 होतं ना, ते 28 वालं होतं, आणि 7-20 थोडंसं सतावणार आहे. हे 7-20 नाही आहे, 37 आहे, असं आहे ते. 7-20चा खेळ आहे. आता सतावतो हे मॅच. तिथून आलाय नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय, डावखुरे हाताचा फलंदाज, ज्यांना जुचंद्रसाठी चांगलं क्रिकेट खेळलंय. जुचंद्र मास्टरचे कर्णधार सुद्धा आहेत, पण आता तिथून त्यांनाही मास्टर क्लास तुम्हाला दाखवायचा आहे. एखादा दरवाजा उघडायचा ना, मग आपल्याला चावी लागते. मग चावी नसली मग काय करतो बाबा, चावी नाही, मग तर चावीवाल्याजवळ जा, शेवटचा बॉल आहे, चावीवाल्याजवळ जा, नाही तर चावीवाला नाही सापडला तर मास्टर की तरी आणा.
कारण मास्टर कीनं सगळं काय उघड जातं. आता मास्टर की नाही आहे, माणुसकी तर प्रत्येकाची बघितली आहे, पण आता मास्टर क्लास दाखवायचं आहे. 7-20चा मॅच. नक्कीच नक्कीच मास्टर्स की मात्र इथून अनेक बेस्ट इनिंग आपण जितूच्या देखील मास्टर्स क्रिकेटमध्ये पाहिलेल्या आहेत. म्हणजे ज्या ज्या वेळेस संघ जुचंद्र 40+ संघ अडचणीमध्ये असताना मात्र त्या अडचणीतून बाहेर काढणार संकट मोचक आणि एक मॅच विनिंग पारी देखील मी जितूच्या बॅटमधून अनेकदा पाहिलेले आहे. इथे खरोखरच एक नक्कीच चांगली इनिंग साकारणं जितूला गरजेचं आहे. संकट मोचक उभं राहावं लागेल, त्या ठिकाणी व्हावं लागेल जितू या खेळाडूला आपल्या टीमसाठी. नारंगी संघाच्या माध्यमातून खेळतोय, मात्र आपण या खेळाडूचा खेळ सातत्यानं जुचंद्र 40+ क्रिकेटच्या माध्यमातून पाहिलेला आहे. आगरी सामाजिक संस्थेमध्ये जितू लेफ्ट हँड बॅटर या ठिकाणी तो नक्कीच वेगवेगळे क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पाहतो. नंदू पाटील प्रत्येक चेंडूवर काहीसा बदल करण्याचा प्रयत्न करतात मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आहे भावेश, शेवटचा चेंडू असेल भावेश पाटील. उमरमध्ये गोडदेव टीमच्या माध्यमातून या खेळाडूला आपण नेहमी पाहिलेलं आहे 40+ क्रिकेट खेळताना. विथ द स्विन खेळायचं होतं. यावेळेस जागा बनवली होती, ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर आला होता आणि जवळपास हा जो फटका एक्झिक्यूट करायचा होता, हा मिड विकेटच्या दिशेने हा फटका एक्झिक्यूट करायचा होता, मात्र तो फटका आपण पाहिला नाहीये. बीट होतोय त्या ठिकाणी बॅटर्स. शेवटचा चेंडू येतोय डॉट. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. धावा झालेल्या आहेत त्या जवळपास 35 धावा. येणारे चेंडू शिल्लक आहे 6 आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 20. 6 चेंडू 20 धावा. मैदानाच्या आतमध्ये जोड्या आपण पाहतायत जितू आणि त्यांच्या समित आहेत योगेश घरत. मात्र शेवटचा गोलंदाज. 5 षटकांचा खेळ आहे तुकारामजी. शेवटचा गोलंदाज कोणता असेल घेऊया छोटासा डीजे ब्रेक, त्यानंतर येऊया या मॅचच्या दिशेनं. गाणं लागले. आता बुलेट ट्रेन पण येणार आहे, पण फार पूर्वी बघितलं तर बुलेट चालवणं प्रत्येकाचं काम नव्हतं. कारण बुलेट चालवायची ना तर तुम्हाला किकची सेटिंग लावायला लागायची, तरच किक बसणार. आता काय झालं, त्याला पण स्टार्टर आले, त्याच्यामुळे कोण पण बुलेट चालवतो. सांगण्याचा अर्थ काय आहे, त्यावेळेला बुलेटला किक मारायची तर सेटिंग करावी लागायची, तरच किक लागायची. आता ती किकमध्ये मारायची आहे तुम्हाला मैदानावरती. 6-20चा मॅच आहे, याचा अर्थ तुम्हाला पुढच्या 6 चेंडूवरती 3 मोठे फटके खेळायचे आहेत. किक मारायची आहे तुम्हाला, फ्लिक करायचं आहे, स्वतःला सांगायचं आहे की इथून आम्हाला जिंकायचं आहे. दोन्ही टीमसाठी हार्दिक शुभेच्छा देऊया. मुंबई मास्टर आणि नारंगी मास्टरचा मॅच. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय. दीपक मात्र स्ट्रायकर येईल. योगेश मिस केला चेंडू. बघूया, मिस केला. धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला जातोय. 22चा इशारा. पंच ज्या वेळेला 22चा इशारा करतात तेव्हा सांगतात हात वरती करतात, म्हणजे आपल्यालाही सांगतात थांबा अजून मॅच बाकी आहे. 5-19चा मॅच आहे. आणि या गोलंदाजाचं एक वैशिष्ट्य 5 चेंडू 19 धावा. आणि तुकारामजी म्हणायचं गेलं तर आत्ताच या खेळाडूनं नक्कीच आगमन केलेलं आहे पेनकरपडा 40+ मास्टर्स क्रिकेटमध्ये. नक्कीच कला कौशल्य दाखवणारा गोलंदाज आहे. नेहमी तुला या गोलंदाजामध्ये तुम्हाला नक्कीच व्हेरिएशन पाहायला मिळेल. इथून ज्याप्रमाणे जी समीकरण आहे जवळपास 5 चेंडू 19 धावा, 5 चेंडू 19 धावा, आणि अशा या कंडिशनमध्ये या गोलंदाजाचा जो विचार टीम कॅप्टन नंदू पाटीलनं केला आहे तो मी तर म्हणेन योग्य केला आहे. म्हणून मी कॅप्टनचा का उल्लेख केला होता. बघा, कॅप्टन कूल पाहिजे तुम्हाला. कॅप्टन कूल पाहिजे, पण कूल माइंडेड असताना तो फुल पाहिजे. म्हणजे त्याला माहिती पाहिजे मॅचची सिच्युएशन, मॅचची कहाणी, मॅच कसा चालला त्याची माहिती असावी. विथ द स्विंग यावेळेस बॉडीला पूर्णतः टर्न करून चेंडूला खेळला गेला लॉंग लेगच्या दिशेने. डीपला प्रोडक्शनला फील्डर्स त्या ठिकाणी होता. सुरेंद्र म्हात्रे त्या ठिकाणी प्रोडक्शनसाठी होते, मात्र सुरेंद्र म्हात्रे कडून त्या ठिकाणी झाली चूक. कॅच त्या ठिकाणी होतो ड्रॉप. इथे कदाचित स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला होता जितू यांना, मात्र तो देखील प्रयत्न इथे फसला गेला. रनआउटच्या स्वरूपात परतावा लागेल डग आउट रिझन मध्ये मिस्टर जितू यांना. गॉन.
धन्यवाद. एक आठवण झाली खरोखरच आणि ती आठवण मी शेअर नक्कीच या ठिकाणी करणार आहे. शांताराम घरात देखील या ठिकाणी बसलेत. अशा प्रकारचा सामना खास करून झाला होता. मी म्हणेन तुकारामजी ज्यावेळेस फक्त 9 खेळाडू घेऊन शांताराम घरात त्या कासारवडवलीच्या मैदानावर वाघवेळची स्पर्धा खेळण्यासाठी आले होते. तिथे टायटल घेतलं होतं, नारंगी संघाने टायटल जिंकलं होतं. मात्र सोबत फक्त शांताराम घरात त्यांचे 9 खेळाडू होते आणि अशा कंडिशनमधून शांताराम घरात त्यांची ती बॅटिंग माझ्या लक्षात आली. शांताराम घरात कदाचित असतील त्यांना ते आठवत असेल की 9 खेळाडूंसोबत जो परफॉर्मन्स शांताराम घरात त्यांनी दाखवला होता नारंगी संघासाठी, तो परफॉर्मन्स एखाद्या खेळाडूला या ठिकाणी आठवावा लागेल. एक चांगली आठवण या माध्यमातून नक्कीच झाले. इथून मागचे जर 12-14 चेंडू पाहिले ना तर काय घडलंय. 2 षटकामध्ये 25 धावा, पण मागच्या 14 चेंडूवरती 12 धावा आल्यात. मागचा 14 चेंडूचा खेळ पाहिला तर त्याच्यावरती 12. पण मॅच ऑन आहे. टीव्ही ऑन ठेवा. आता थोडासा वेळ घेतला जातोय. टाइम चाललाय. त्याच्यातून अजून एक गोष्ट चालले. आता कोणाला वाटते धूल उडते, वारा उडतोय. धूल नाही उडत आहे, अजून एक गोष्ट चालले. मिस केला चेंडू तिथून. आता इथून 3-18चा मॅच. काय मॅच चाललाय. यतीननं सांगितलं मॅच मध्ये येतीन, भावेशनं सांगितलं आपण आहोत इथून. आता शेवटच्या षटक दीपक सांगतोय मै बी हूं ना. नक्कीच, कारण त्यानंतर जी मॅच चेंज झाली ती खरोखरच तो दबाव आणि तो प्रेशर शेवटच्या क्षणापर्यंत नारंगी संघावर ठेवला. इथे सुरेख फटका, स्ट्रेट बॅटर आपण फटका पाहिला. साईड स्क्रीनच्या अगदी समोर आहे तो योगेश घरात यांच्या बॅटमधून हा चौकार. चेंडू शिल्लक आहे 2 आणि 2 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 14. 2 चेंडूत 14 धावा. अप्रतिम गोलंदाजी, कारण ह्या वर्षामध्ये नक्कीच या खेळाडूनं जो परफॉर्मन्स, या गोलंदाजानं जो परफॉर्मन्स दाखवला आहे खास करून पेनकरपाडा या टीमसाठी, तो मात्र अप्रतिम आहे. आणि तोच दर्जा, तीच क्वालिटी आणि तीच गोलंदाजी या नारंगीच्या मैदानावर. सुरेख आणि अंडर प्रेशर होतं. अंडर क्रुशियल मोमेंट ज्यावेळेला तुम्ही खेळताना झेल टीपला गेला. काही गोष्टीवरती चर्चा होईल. आपण पाहतोय इथून विकेट गमावलाय आणि या स्पर्धेसाठी डॉक्टर प्रीतम जगन्नाथ मांगेला यांच्याकडनं सुद्धा आर्थिक योगदान आले. 2000 रुपयाचं आर्थिक योगदान डॉक्टर प्रीतम जगन्नाथ मांगेला यांच्याकडनं सुद्धा या स्पर्धेसाठी आले. प्रीतमजी नक्कीच, आणि त्यांची स्पर्धा येणार आहे. डॉक्टर प्रीतम मांगेला यांची स्पर्धा येणार आहे 18 तारखेला याच मैदानावरती. विरार मेडिकल असोसिएशनची डॉक्टर असोसिएशनची टुर्नामेंट यानंतर याच मैदानावरती 1 आठवड्याचा वेळ आहे. 18 तारखेला होणार आहे इथेही घमासान. शेवटचा चेंडू असेल आणि जवळपास धावा करायच्या आहेत 14. यतीन पाटील मायकलचं षटक कुठेतरी टर्निंग पॉईंट आलं, कारण जी वेगानं जी सुसाट गाडी, म्हणजे जवळपास म्हणायचं गेलं तर वंदे भारत एक्सप्रेस ज्याप्रमाणे आपण पाहतो त्याच सुसाट वेगानं मात्र इथे नारंगी संघ जो चालला होता त्या मात्र नारंगी संघाच्या वेगाला कुठेतरी कंट्रोल केलं गेलं यतीन पाटीलच्या त्या ओव्हरनं. आणि तिथून मात्र एक प्रकारची पलटवार मुंबई संघानं केला नारंगी या टीमवर. 1 चेंडूत 14 धावांची गरज आहे. न्यू बॅटर आपण त्या ठिकाणी पाहतोय उमेलमान मास्टर्स क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. मिस्टर त्या ठिकाणी नवीन येते, त्या ठिकाणी नवीन घरात न्यू बॅटर. यावेळेस ऑफ साईडला बिड ऑफ रिझल्टला शतरक्षक त्या ठिकाणी आहे. सिंगल एका या शेवटच्या चेंडूवर येतोय सिंगल. इथे विजय होतोय मुंबई मास्टर्स संघ. अभिनंदन मुंबई मास्टर्स. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. मात्र नारंगी संघाला देखील नाराज होता कामा नये, कारण ही जी स्पर्धा आहे, ही जी स्पर्धा सुरू आहे ही लीग स्पर्धा आहे. लीग मॅचेस आपल्याला पाहिजेत, म्हणजे अजूनही तुम्हाला संधी आहेत. असं नाही की इथून तुमचा प्रवास संपला आहे, अशातला हा भाग नाही आहे तुकारामजी. तर अजूनही तुम्हाला संधी आहेत. पण ते लीग स्टेज कसा असतो माहिती आहे का, ज्यावेळेला आता मोबाईलवरती ज्यावेळेला आपण मोटर कारचा गेम खेळतो ना, पेट्रोल संपायला आलं ना का आपण बघतो पेट्रोल कुठून येणार आहे. ते नाही आलं तर गाडी थांबणार. ही लीग स्टेजची मॅच तशी आहे. हां, वेळेवरती पेट्रोलचा पुरवठा करणारा सुद्धा, म्हणजे मोबाईलवरती खेळलं ना तर ते तर नाही आलं तर तिथला प्रवास थांबणार. तुमच्याजवळ कुठली गाडी असू द्या, मोठी भारी गाडी असू द्या, पण विदाऊट पेट्रोल डिझेल नाहीच चालणार. पण हॅट्स ऑफ. इथून चांगला ज्याला लिडरशिपचा उल्लेख मी का केला होता, चांगलं नेतृत्व ज्यांनी केलं आहे या मॅचला नंदू पाटील यांनी. कारण दबाव होता 3 षटकामध्ये. मागच्या जर पाहिलं तर 17 धावा आल्यात, पहिल्या 2 षटकामध्ये 25 धावा आल्या होत्या. त्याच्यामुळे एक चांगलं नेतृत्व पाहिलं आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी घडल्यात नारंगीकडनं. काय झालं काय नाही झालं क्रिटिक्स केलं जाणार आहे, म्हणून मी त्या बुद्धीचा आणि बळाचाही उपयोगाचा उल्लेख केला होता की बुद्धिबळ कसं वापरायचं, आपला प्यादा कसा बाहेर काढायचा, आपला वजीर कधी बाहेर काढायचा आपल्याला माहिती पाहिजे. नाही तर प्रशांतजी आमचे सांगतात ना, वेळ निघून गेली ना का हुकमाचा एक्का पण चालत नाही. हुकमाचा एक्का आलाच नाहीये या मॅचमध्ये, हुकमाचा एक्का आलाच नाही असा मॅच झाला आहे. आणि असा म्हणून मी म्हणतोय बघा.